everyone, and welcome to yet another episode of Nitya Darpan Kala Academy presents Parnika. Today in Parnika, Gayatri Dikshit is going to join us. Gayatri Dikshit is basically a Kathak dancer and a teacher, as well as she is an actress also. She has also learned Hindustani Sangeet, and today she will be talking about the aspects of Aharya Abhinaya, that is, out of the four Abhinayas, Vachika, Satvika, Angikam, Aharya. So she will be talking about the Aharya Abhinaya, as well as she will be talking on the Nitya, Natya, Nritya aspects of dance. So let's welcome her. Yeah, she is there. छान आहे पर्णिका. बेसिकली या सगळ्या कला क्षेत्राचं जे काही मोठं एक झाड असेल त्याचं आपण छोटी छोटी पानं आहोत. सो आपला आपला जो काही जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे त्याला ते नाव इतकं इतकं सुंपे आणि थँक्यू इन्व्हाइट केल्याबद्दल. मजा येईल बोलायला. Yes. आणि माझी जर्नी सांगायची म्हणजे खूप लहान असल्यापासून शिकतेय. साधारण दुसरीत असल्यापासून ऍक्च्युली मी आधी गाणं शिकायला लागले. दुसरीत असताना मी गाणं शिकायला लागले आणि मग तिथे सततचं हे पण सुरू झालं क्लासेस. सो तेही जॉईन केलं. माझ्या आईची इच्छा होती तिने शिकावं म्हणून. तर आपल्या सगळ्यांच्या पॅरेंट्सचं असंच काही झालेलं असेल. हो. त्यांनी त्यांचं शिकायचं राहिलंय म्हणून आपल्या आपल्या मार्फत काय शिकलंय किंवा ते त्यांचं स्वप्न पूर्ण करतात तसंच. त्यामुळे फिफ्थमध्ये असताना सतत शिकायला स्टार्ट केलं आणि मग ती जर्नी चालू राहिली. आधी गुरु दिनेश्वर गौतम यांच्याकडे शिकली. आता ते नाहीये. आणि त्याच्यानंतर तिथेच मी अजून एक टीचर जॉईन झाल्या, विलासा जॉर्ज म्हणून. पण जेव्हा असं लक्षात आलं की नाही आपल्याला या क्षेत्रात काहीतरी करायचंय किंवा हे आपल्याला कम्प्लीट केलं पाहिजे, डेव्हलप केलं पाहिजे, ऍज अ प्रोफेशन याचा आपण विचार करू शकतो, असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा मग असं वाटलं की नाही आता आपण खूप असा असा गुरु शोधला पाहिजे की ज्याच्याकडे आपल्याला हा सगळा मार्ग कळेल आणि समजेल आणि आपलं ट्रेनिंग अजून जास्त डेव्हलप असेल, मिळेल आपल्याला. त्यामुळे त्याच्यानंतर ऍक्च्युली एका ऑडिशनमुळे मी रुपालीला भेटले. म्हणजे गुरुवर्या नृत्यालता रुपाली देसाई यांच्याकडे माझं सगळं पुढचं शिक्षण झालं. अजूनही मी त्यांच्या under आहे. छान तिच्यामुळे खूप जास्त चांगली विजन तयार झाली आहे. जे काही आज जास्त कळतंय मला ते तिच्यामुळे आहे. त्यामुळे उत्तम विशारद देऊ शकले, म्हणजे छान एन्जॉय करू शकले ती प्रोसेस पण. आणि खूप मेहनतीने करून घेतलंय. सो थँक्यू तिला आणि त्याच्यामुळे मी आता इथे आहे. गायत्री, जे तू आता बोललीस ना गुरु, म्हणजे बहुधा आता असं होतं ना की गुरुचं नाव पण घ्यायला आय डोंट नो खूप ऑकवर्ड होतं, किंवा बहुधा गुरुचं नाव पण कधी कधी माहिती नसतं, असं पण होतं. तर पण मग ते म्हणजे काय बोलशील यावर तू? लाईक कारण की जे काय आपण शिकतो किंवा करतो ते गुरुमुळेच असतं आणि गुरुकडनं आलेलं असतं. तर ते इम्पॉर्टन्स कुठेतरी नेहमी लक्षात राहिलं पाहिजे. कसं झालं माहितीये का, आपल्या वेळेला ना गोष्टी अवेलेबल नव्हत्या एवढ्या. म्हणजे आपल्या आसपास तेव्हा क्लासेस नव्हते, शिकवणारे लोक नव्हते. त्या मनाने या कलांना आपण जेव्हा लहानपणी शिकायला लागलो तेव्हाही तेवढी अशी मान्यता होती असंही नाही. सुरुवात झाली होती, म्हणजे चेंजची सुरुवात होती असं म्हणूया. त्यामुळे आता आता तू बघितलं तर असं म्हणजे एकाच एरियामध्ये 4 टीचर्स एकच सेम शैली शिकवत आहेत. मग गाणं पण शिकवत आहेत किंवा डान्सच्या 4 टीचर्स आहेत, भरतनाट्यमसाठी आहेत, कथ्थकसाठी आहेत, असं खूप जास्त अवेलेबल आहे गोष्टी. आणि त्याच्यामुळे असं होतं की मी हिच्याकडे जाईन नाही तर हिच्याकडे जाईन, हा एक अप्रोच आहे तयार झालेला. आणि त्याच्यामुळे हे सगळा गोंधळ होत असावा असं मला वाटतं. की पण एकदा तुम्ही क्लास जॉईन केल्यानंतर मात्र ही प्रोसेस नक्की घडली पाहिजे की आपण कोणाकडे शिकतो, काय शिकतो, त्याचं क्वालिफिकेशन काय, त्याचा तो या स्टेज पर्यंत का आहे हे पण कळलं पाहिजे. त्यामुळे एकदा फायनल केलं की मला या ठिकाणी शिकायला जायचंय, त्याच्यानंतर हे बदललं पाहिजे. हो. आता जसं तू बोललीस ना की गुरुचं क्वालिफिकेशन काय किंवा आपण काय शिकतोय, कोणाकडे शिकतोय, तर आता जसं तो पण मुद्दा तुझा बरोबर आहे की ॲट अ टाइम बाजूबाजूला क्लासेस आहेत. बट तेवढंच ह्यानी हे पण खरं आहे की लाईक खूपदा म्हणजे मेजॉरिटी ऑफ देम बघितलंस तर खूप सारे गुरु म्हणजे व्हेरी रेअर गुरुज आर देअर जे ट्रेडिशन मेंटेन करतात आणि जे आहे तसंच देतात.
बहुधा असं होतं की 3-4 वर्षांनी पण स्टुडंट्स लोकच क्लासेस ओपन करतात, असं पण होतं. आणि मेनी ऑफ द टाइम्स जिथून ते लोक शिकलेले असतात ते पण सर्टिफाईड नसतात. आणि मग ऍक्च्युली हो, खूप असं होतं कारण अप्रोच पुन्हा तेच अप्रोचचाच फरक आहे हा हम्म, कुठेतरी असं मला वाटतं. कारण मला एवढं आलं म्हणजे आलं असं कुठेतरी पण वाटतं लोकांना हम्म, की एवढं तर मी शिकले म्हणजे मी बेसिक पासून क्लासेस घेऊ शकते. पण नाही, आपण जसं आपण ग्रॅज्युएशन केल्यानंतरच नोकरीला लागतो एखाद्या हम्म, स्पेसिफिक पोस्टसाठी. स्पेसिफिक कंडिशन असते एखाद्या कोर्सची किंवा ग्रॅज्युएशन करण्याची किंवा वॉट एव्हर, एक स्पेसिफिक शिक्षणाची गरज असते. तसंच तुम्ही शिकवायला उभं राहत असाल तर ती नक्कीच गरज जास्त गरज आहे. असते. हो, जॉब करताना तुम्ही आसपासच्या गोष्टींमधनं शिकता करता वगैरे सगळं ठीक आहे, पण कला शिकवताना हे नाही होऊ शक्य. म्हणजे त्याच्यात त्याच्यात तुम्ही जोपर्यंत माहीर आहात, तुम्ही 3री-4थी लेवल झाल्यानंतर शिकवायला उभंही राहिला आणि तुम्हाला पहिल्या लेवलची काही उत्तरं देता नाही आली तर हम्म, असं पण होऊ शकतं. आणि ही सिच्युएशन जोपर्यंत तुम्ही त्याच्यात पडत नाही तोपर्यंत येत नाही. हो, कितीतरी लोकांना म्हणजे आता फॉर एक्झाम्पल विशारद ही आपली एक स्पेसिफिक ग्रॅज्युएशन डिग्री असं आपण जर समजलं, तर कुठेतरी विशारद झाल्यानंतर पण आपल्याला प्रश्न पडतात. असे कितीतरी आपल्या गुरु भगिनी असतात किंवा आपल्या बरोबर असणारी लोक असतात की ताई असं केल्यावर काय कसं काय मॅनेज करायचं किंवा कसं शिकवायचं किंवा काय ह्याला काय हम्म, उत्तर द्यायचं. हे प्रश्न जर विशारद झाल्यावर सुद्धा आपल्याला जर पडत असतील तर ते ऑब्व्हियसली 3री आणि 4थी लेवल झाल्यानंतर शिकवायला उभं राहिलं तर नक्कीच पडणार ना. हो, 3ऱ्या आणि 4थ्या लेवलला तुम्ही शिकवायला होऊच शकत नाही एलिजिबल. पण अशा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच इन्स्टिट्यूट्स मध्ये हे इश्यू दिसतात कारण त्यांच्याकडे चांगले टीचर्स टिकत नाहीत किंवा कंटिन्यू करू शकत नाहीत. मग चला आपलीच एखादी स्टुडंट आहे ना, 3-4 वर्ष शिकली, 3-4 एक्झाम झाल्या, ती घेऊ शकेल. आणि मग त्यांच्याकडे टीचर्स रजिस्ट्रेशन नसतं, मग कोणाचं तरी ते घ्यायचं आणि त्याच्यावर बसवायचं. या सगळ्या गोष्टींनीच थोडासा प्रॉब्लेम सुरू झालाय. म्हणजे चांगले शिकवणाऱ्यांची व्हॅल्यू कुठेतरी हो, कमी होते असं मला वाटतं. अगदी बरोबर बोललीस. इथे आपल्याला प्रकाश सरांनी जॉईन केलंय, प्रकाश वाडेकर. ते तबलावादक आहेत आणि त्यांना पण हाच अनुभव आहे. तर हॅलो सर अँड वेलकम वन्स अगेन टू पर्णिका. त्यांचा पण इंटरव्ह्यू झालेला, तबल्यावर बोललेले ते. हो. तर थँक्स फॉर जॉईनिंग अस सर. आणि गायत्री, जसं तू बोललीस ना, आणि एक येतं ह्याच्यात रिसर्च वर्क. म्हणजे बहुधा माझा पण असा अनुभव आहे की कसं होतं ना की कुठून तरी 4-5 वर्ष शिकून येतात आणि मग नमस्कार सर, 4-5 वर्ष शिकून येतात आणि मग जेव्हा तुम्ही त्यांना करेक्ट करायला जातात ना, अरे हे बेस नाही आहे, बेस इम्पॉर्टंट असतो कोणत्याही गोष्टीचा. कोणतीही कला जेव्हा तुम्ही शिकत असता तेव्हा बेस इज इम्पॉर्टंट. आणि असे जे विद्यार्थी येतात की फॉर एक्झाम्पल मी सांगेन की आता आलारिपू माहिती आहे, ठीक आहे, आलारिपू एक भरतनाट्यममधला डान्स आयटम आहे. तर आलारिपू, हा मी शिकली आहे आलारिपू, पण आलारिपूचं गाणं काय आहे, कोणत्या रागातलं आलारिपू, ते सगळं आम्हाला माहीत नाही. आम्हाला फक्त असे हात हलवायला सांगितले, असे नेक शेकिंग सांगितलं, दॅट इज अलारिपू. मग जेव्हा तुम्ही अशा विद्यार्थ्यांना, मग ते दॅट टाईम आय एम लाईक पहिल्या वर्षापासून सुरुवात करायला लागेल. मग ते एक्सेप्टन्स नसतं काहीतरी. बहुधा पेरेंट्सचं पण तेच होतं की अरे एवढे वर्ष मी तिकडे स्पेंड केली, आता मी परत पहिल्या वर्षापासून कसं सुरू करणार. मग तो एक्सेप्टन्सचा भाग खूप गरजेचा नाही का वाटत तुला, फ्रॉम पेरेंट्स पॉईंट ऑफ व्ह्यू ऑल्सो? पाहिजे की प्रत्येक पर्सन, प्रत्येक गुरु हा वेगवेगळा आहे. हो, म्हणजे जरी आपण एकाच गुरुकडे जरी शिकलो, फॉर एक्झाम्पल मी आणि माझी गुरु भगिनी किंवा तू आणि तुझी गुरु भगिनी एकाच गुरुकडे शिकल्याय, पण त्यांची ऍज अ पर्सन म्हणून शिकवण्याची स्टाईल ही वेगळी असेल. हो, पास ऑन होत येणारं नॉलेज पण वेगळं असतं, वेगळ्या पद्धतीने पास ऑन झालेलं असतं. मग एकदा तुम्ही त्या सगळ्यातनं पार झाल्यानंतर तुम्ही स्वतःचं क्रिएशन, स्वतःची स्टाईल किंवा याच्यात अजून काय काय गोष्टी ऍज अ टीचर मला योग्य वाटतात म्हणून त्या घातल्या जातात आणि म्हणून ते पर्सन टू पर्सन डिफर करतं. हो, म्हणजे गुरु गुरु बदलतं ते. आणि हे समजूनच घ्यायला पाहिजे. माझ्या क्लासमध्ये जर कोणी आलं की नाही 3 वर्ष मी इकडे शिकले, मला माहिती नाही, मला माझं बेसिक तुम्ही जर हो, शिकलात तरच पुढे मी कंटिन्यू करेन, नाही जॉईन करू नका असंही सांगते मी किती. तुम्हाला मी माझी जी काही लेवल आहे 3ऱ्या वर्षाची, ती जर ग्रास्प करायची असेल किंवा त्या लेवलला पोहोचायचं असेल तर कदाचित मला तुम्हाला पहिलं बेसिक शिकवावं हो, लागेल. एक्झॅक्टली. पण हा ऍक्सेप्टन्स हे मान्य आहे, पण ते पटवून द्यावं लागतं त्यांना. कधी कधी तर मी नवीन अशा लोकांना उभं करते स्टुडंट समोर आणि सांगते
हे सेकंड इयर आहे, हे थर्ड इयर आहे, हे असे नाच. या लेवलचं तुम्ही नाचत असाल तर आपण विचारतो. मग असं काहीतरी एक्झॅक्टली. प्रात्यक्षिक हो. करावं लागतं असतो त्याला. हां, खूपदा मला पण मग त्याच्यामध्ये आन्सर होतो, अरे हे आम्हाला शिकवलंच नाही आहे. असं पण होतं खूपदा. ओके गायत्री, मूविंग ऑन टू द फर्दर क्वेश्चन, आहार्य अभिनय ह्याचं इम्पॉर्टन्स काय? म्हणजे कोणत्याही कलाशैलीत आहार्याचं इम्पॉर्टन्स काय आणि ते का गरजेचं असतं? खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ह्याच्याकडे कदाचित ना आपण फार कमी वेळा बघतो असं मला वाटतं. कारण अंगिक वाचिक सात्विक तर ऑब्व्हियसली होतात, कारण ते आपल्या शिक्षण पद्धतीतच आहे. पण आहार्य अभिनयाचं असं होत नाही, किंवा कित्येक वेळेला त्याला खर्चिक भाग म्हणून बघितलं जातं. आणि किती झालं तरी परफॉर्मिंग आर्ट आहे, डान्स आर्ट ही परफॉर्मिंग आर्ट आहे, हे विसरून चालणार नाही. आणि परफॉर्मिंग आर्ट म्हणजे त्याच्यासाठी कॉस्ट्युम आवश्यक आहे. म्हणजे तू गाणं गायला बसलीस तर तुला साधं कोणता तरी कुर्ता किंवा एखादी साडी नेसून किंवा उत्तम ड्रेस घालून बसू शकते. त्याला स्पेसिफिक असा ड्रेस कोड नाहीये. पण येस, नृत्य शैलीला स्पेसिफिक असा ड्रेस कोड आहे. प्रत्येक शैलीचा वेगळा असा कॉस्ट्युम आहे आणि या काही गोष्टी फॉलो करणं खूप आवश्यक आहे. आणि याची सुरुवात मला असं वाटतं क्लासपासून होते. म्हणजे तुमच्या ऍक्च्युअल क्लासमध्ये या सगळ्या गोष्टी जेव्हा फॉलो होतील तेव्हा याचा पुढे जाऊन त्याचा परफॉर्मन्स लेवललाही योग्य विचार केला जाईल. म्हणजे मला या निमित्ताने सांगायला आवडेल की युनिफॉर्म बाबतीत सुद्धा किती अजब कल्पना असतात. म्हणजे त्यांना युनिफॉर्म काय बर्डन वाटतं माहित नाही, पण ती शिस्त आहे कुठेतरी आणि ती शिस्त पाळली गेली पाहिजे असं मला वाटतं. की स्पेसिफिक माझ्या क्लासमध्ये फार कंडिशन्स आहेत, कदाचित त्याच वाटत असतील पण आहेत त्या, किंवा असं झालं दुसऱ्या रंगाची एक स्पेसिफिक रंगाचं लेगिन ज्वेलरी आहे, ओढणी सांगितलेली आहे आणि व्हाईट कुर्ती हे सांगितलेले, पण याच्यात सुद्धा जर त्यांनी वेगळ्या रंगाची लेगिन तर त्यांना आन्सर करावं लागतं की का झालंय असं, त्यांना व्हॅलिड रिझन देता आलं नाही का माझा ओटा खाल्लं. तर हे आपण कुठेतरी फॉलो केलं पाहिजे आपण शिस्त म्हणून, की ठीक आहे येऊ द्या, आलं ना, क्लासला तर आलीये ना, चालेल, असं नाही. प्रत्येक गोष्टीचा जसं आहे तसं चालून घेऊ, हा अप्रोच जर चालू ठेवला तर मग शिस्त कधीच लागणार नाही. आणि तसेच पण कुठेतरी आपण विचारलं की आपण व्हाईट युनिफॉर्म कायम वापरत आलोय, शक्य तितक्या प्रयत्नाने आपण व्हाईट फॉलो करतो, खूप वर्षांपासून करतो. त्या रंगाचं महत्व तसं आहे की एक कामनेस येतो, तुमचं कॉन्सन्ट्रेशन होतं, शिकायला मदत होते. मी म्हटलं असं की सरस्वतीचं स्वतःचं वस्त्र हे शुभ वस्त्र म्हणजे श्वेत वस्त्र आहे. सो ऑब्व्हियसली की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे आणि त्याचा तुमच्यावर इम्पॅक्ट असतो. त्या युनिफॉर्म मध्ये किंवा ते ठरवण्यामागे काहीतरी एक बैठक आहे जी खूप वर्षांपासून चालत आलेली आहे आणि ती नक्कीच फॉलो केली पाहिजे. माझ्या क्लासमध्ये ज्वेलरीची पण कंडिशन आहे की कानात असायला पाहिजे, टिकली असायला पाहिजे, एक बांगडी हातात असायला पाहिजे किंवा एक माळ गळ्यात पाहिजे. कारण काय होतं, आताच्या मुलांना शाळेत या कंडिशन्स आहेत की यातलं काहीही तुमच्या अंगावर असलं नाही पाहिजे. नो ज्वेलरी, नो मेहंदी वगैरे हे जे काही कंडिशन्स मध्ये आता स्कूलमध्ये मुलं बघतात, त्यांना फंक्शन शिवाय या सगळ्या गोष्टी वापरायची सवय नसते आणि फंक्शनला त्यांच्यावर बर्डन नसतं की मला हे सगळं घालून हे करायचंय, असल्या प्रकारचं कोणतंच बर्डन नसतं. पण एक असं क्लासमध्ये नाही होत किंवा एक्झाम मध्ये म्हण किंवा परफॉर्मन्स लेवलला म्हण, असं होत नाही. आणि मग अचानक या सगळ्या गोष्टी त्यांनी घातल्या ना की त्यांना कॉन्शियस व्हायला होतं, त्यांचं अर्ध लक्ष त्या सगळ्या गोष्टींकडे असतं आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्यांचं लक्ष त्या परफॉर्मन्स कडनं किंवा या सगळ्या गोष्टींकडनं कमी होतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की याची सवय रेग्युलर क्लासमध्ये असेल. मग मी अगदी त्यांना असे कंडिशनिंग घालते की बॅगेत घेऊन यायचं, इथे उभं राहून घालायचं आणि घालूनच जायचं. चालेल तुम्ही नाही घालून आला तरी एक वेळ ठीक आहे, त्याच्यातनं वे आउट शोधा आणि मग या ही सगळी गोष्ट परफॉर्मन्स लेवलला पण उद्या कोणत्याही साध्या ड्रेसमध्ये उभी राहिली तर त्याचा इम्पॅक्ट तेवढा नाही पडणार जर मी प्रॉपर कॉस्ट्युम मध्ये परफॉर्मन्स. आपण जसं हे आहे की लग्नात जाताना पण शॉर्ट्स मध्ये नाही, आपल्याला माहिती की इथे काय घालायचं, तसं प्रत्येक ठिकाणची प्रत्येक एक शिस्त, मग ती परफॉर्मन्सची पण एक शिस्तच आहे ना, ती तर पाळली गेली पाहिजे. एक ट्रेडिशन आहे जे पाळलं गेलं पाहिजे आणि या कॉस्ट्युमवर खर्च होतो, मान्य आहे, कॉस्ट्युम ज्वेलरीवर खर्च होतो, कारण कदाचित ही शैली थोडी खर्चिक वाटते, पण असं तर सगळ्याच शैली असतात. इन्स्ट्रुमेंट घ्यायला गेला, एक गायन सोडलं तर गायनाला बेसिक गोष्टी उशिरा घेऊन चालत असतात किंवा काय, पण हार्मोनियम शिकले
गिटार शिकणार असाल तर तुम्हाला इन्स्ट्रुमेंट पाहिजे ना, हो. त्याच्यावर खर्च करणार. मग तसंच ह्या कॉस्ट्युम बाबतीत आहे. एक्झामला उभं राहताना की तो कॉस्ट्युम असणं आवश्यक आहे, कारण ते एक्झामची नीड आहे. त्याच्यावर मार्क हे पण तितकं होऊन जातं. आणि अशा केसमध्ये आर्य अभिनय हा भाग इतका महत्वाचा ठरतो की त्याच्याकडे आपण तेवढ्या जाणीवपूर्वक लक्षच देत नाही. आणि आपण घरातली उत्तम वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू असते तर एखाद्या ज्या काही घरात लागणाऱ्या गोष्टी त्यात आपल्याला ड्युरेबल असाव्यात असं वाटत असेल तर आपण त्याच्यावर खर्च करतोच ना. हो. हवा ते मग आपण जी शैली शिकतो त्याचं प्रेझेंटेशन करताना एकदा करा, कदाचित ते तुम्हाला 3-4 वर्ष चालेल, तेव्हा जाणीवपूर्वक तुम्ही वापरलं तर ते तुम्हाला कळेल. हो. तो ह्या सगळ्याचा विचार हा झालाच पाहिजे. आणि तो त्याचा कॉस्ट्युम हा महत्वाचा का, परफॉर्मन्स लेवलला पण किंवा एक्झाम तुम्ही तो घातलात की तुमचं अर्ध काम होतं. तुम्हाला एक्झॅक्टली. म्हणतो ना आपण अंगात कॉस्ट्युम घातलाय किंवा जसं अभिनय किंवा नाटक वगैरे करताना आपण अरे ड्रेसअप झालो, पूर्ण रेडी झालो की एक फिलिंग येतं की कॅरेक्टर मध्ये घुसलो असं ते म्हणतो आपण. तसंच आहे ना की त्या एका मूड मध्ये जाण्यासाठी कॉस्ट्युम पण तितकाच महत्वाचा भाग करतो, म्हणजे रोल प्ले करतं असं मला वाटतं. आणि म्हणून हा आहारी अभिनयाचा पूर्ण भाग हा तितकाच महत्वाचा आहे जेवढा इतर अंगिक वाचिक सात्विक आहे. आणि म्हणूनच त्याला मेन्शन पण केले ना, म्हणजे इवन आपल्या शास्त्रांमध्ये आहार्याला नमूद पण केलंय की अंगिकम भुवनम यस्य वाचिकम सर्व वाङ्मयम. तर आहार्याचं पण तेवढंच इम्पॉर्टन्स आहे जेवढे बाकी तिघांचे आहेत, तर म्हणूनच ते नमूद आहे ना. गायत्री, मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन की नृत्य, नाट्य, नृत्य ह्याच्यातले डिफरन्स काय आहेत आणि काय इम्पॉर्टन्स आहे यांचा इन व्हेरियस क्लासिकल डान्स फॉर्म. म्हणजे हे शेवटचं एक अतिशय इम्पॉर्टंट की सगळ्या क्लासिकल डान्स मध्ये, सगळ्या शास्त्रीय नृत्य शैलीमध्ये हा भाग अतिशय इम्पॉर्टंट आणि याच्याशिवाय जाऊच शकत नाही आपण. आणि याला आपण म्हणतो नर्तन भेद. नर्तनाचे प्रकार, प्रकार आणि नर्तनाचे म्हणजे नाचण्याचे तर परत पुन्हा शास्त्रीय शैली आहेत, त्याच्यामुळे त्याचं एक वर्गीकरण, त्याचं एक डिफरन्शिएशन आहे की हे असं 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 असलं पाहिजे. त्यातलेच हे 3 भाग जे मेन आपल्याला साधारण बेसिक डिफरन्सेस सांगतात. आपल्या पहिल्या 3 वर्षांना हे इंट्रोड्यूस होतात माझ्या माहितीवर, आणि पहिल्या वर्षाला अगदी नाही आपण हे डिटेल सांगत, पण दुसऱ्या तिसऱ्या वर्षाला हे अगदी सांगतात. हॅलो, असतो की तो म्हणतो की अरे मला आवडतो डान्स बघायला, पण मला त्याचं काही स्पेसिफिक असं कळत नाही, पण मला आवडतं बघायला. तर कदाचित त्यांना पण ही थोडीशी विजिट मिळेल या एका तुझ्या क्वेश्चननी की नर्तन भेद म्हणजे याचे 3 प्रकार आहेत, नृत्य आणि नाट्य असे 3 हे आहेत. थोडे व्यवस्थित एक्सप्लेन करते मी जमेल तसं. नृत्य म्हणजे प्युअर डान्स, म्हणजे प्युअर इन द सेन्स काय, भाव अभिनयहीनम नृत्य इति अभिनय, म्हणजे भाव आणि अभिनय ज्याच्यामध्ये नाही असं ते नृत्य. मग म्हणजे काय, तर आपलं फुटवर्क, हँड मुवमेंट्स, बॉडी पोस्चर्स याच्यामुळे नुसते जे काही मुवमेंट्स केले जातात बॉडीचे विदाउट एक्सप्रेशन आणि विदाउट अभिनय म्हणजे नृत्य. म्हणजे फॉर एक्झाम्पल कथक मध्ये तिहाई आहे, तोडे आहेत, आमद आहे, परण आहे, चक्करदार परण आहे, प्रेमलू आहेत, असे जे काही प्युअर डान्स आहे ज्याच्यातनं काही रसनिष्पत्ती होत नाही. अगदीच क्लिअरली सांगतो, रसनिष्पत्ती म्हणजे सेंटिमेंट्स ते होत नाही, कन्वे होत. असं प्युअर डान्स म्हणजे जे फक्त अर्थहीन शब्दातनं तयार झालेलं असं म्हणू शकतो आपण. कारण आपले जे सगळे डान्सचे गोल आहेत, गरगडचे काय, भरतनाट्यमचे काय, कथकचे काय, तर हे अर्थ. मग अशा अर्थ नसलेल्या ज्या काही बोलांवर जे काही नृत्य जे भाग आहे तो केला जातो, आणि त्याचा रोल हा सगळ्या भागांमध्ये असतोच, नो डाऊट. तो इम्पॉर्टंटच आहे, कारण फुटवर्क शिवाय किंवा हँड मुवमेंट शिवाय डान्सच नाही ना, बेसिक डान्स. त्यामुळे हा सगळ्यात, आणि हा शुभदायक मानला जातो. याचं हे असं म्हणजे नाट्यशास्त्रात, अभिनय दर्पणात वगैरे सगळीकडे मेन्शन आहे की शुभ
रिच्युअल आहे का, तर ज्याची सुरुवात म्हणजे परफॉर्मन्सची सुरुवात याने केली जाते. वंदना करतो, स्तुती करतो, कारण आपण नमन म्हणून करतो, नटराजाला म्हण, गणपतीला म्हण, कुठलं तरी. पण त्याच्यानंतर येणारा जो पहिला भाग आहे तो नृत्य आहे आणि त्याच्यामुळे सुरुवात होते. म्हणजे कथकमध्ये उठाण असते, आमद असतं, की ज्याने स्टेजवर एंट्री घेतली जाते आणि हे प्युअर नृत्य. त्याच्यात कुठलंही एक्सप्रेशन म्हणजे भाव आणि अभिनय नाही. आणि मग म्हणून ते इतकंच इम्पॉर्टंट आहे की इट्स अ स्टार्टिंग पॉइंट नृत्य म्हणून. मला तू सांग की म्हणजे तू जास्त नीट सांगू शकशील की भरतनाट्यमध्ये नृत्य भागात काय असतं ते तू क्लिअर कर. भरतनाट्यमध्ये सगळ्यात बेसिक एक्झाम्पल द्यायचं झालं तर यो अडोस, जे तुमच्या स्टेप फुटवर्कच असतात. मग आलारिपू जसं मी बोलली, मग अजून जतीज येतात, तिरमानम येतं गाण्यामध्ये, जिथे फुटवर्क अंगशुद्धीला जास्त इम्पॉर्टन्स असतं मोर दॅन द एक्सप्रेशन. तिथे एक्सप्रेशन डोंट प्ले एनी रोल. तर तिकडे फुटवर्क आणि बॉडी पोश्चर खूप इम्पॉर्टंट असतं. आपण दुसऱ्या भागाकडे वळू, ते म्हणजे नृत्य. आता एक सेकंड माझा फोन जरा. नृत्य म्हणजे ही टर्म आपण डान्सलाच वापरतो. त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे तिथेच क्लिअर होतं खरं तर की नृत्य म्हणजे काय, तर सगळं समावेशक म्हणजे काय, तर भाव पण आहे आणि डान्स पण आहे. म्हणजे की त्याचं ऍक्च्युअल एक्सप्लेनेशन आपण अभ्यासात असं देतो की गीत प्रयोग आश्रित्य नृत्यमिती अभिद्य नृत्यमेतत् प्रवर्तिता असं म्हटलं जातं. हा मग मला फोन जरा ऍडजस्ट. म्हणजे काय, तर गीताच्या प्रयोगावर जे काही केलं जातं म्हणजे शब्द इम्पॉर्टंट, भाव इम्पॉर्टंट आणि त्याच्यामध्ये जे काही केलं जातं म्हणजे त्याच्यावर जो अभिनय केला जातो, गोष्टी केल्या जातात, त्याला म्हणतात नृत्य. म्हणजे याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे रस भाव सगळ्या गोष्टी येतात आणि त्यांच्यामुळे तयार होणार. म्हणजे आपण खरं तर आपण सगळा डान्स म्हणून जे म्हणतो, बाहेरही जे करतो त्याच्यात आपले एक्सप्रेशन असतात, फूट मुवमेंट्स असतात, हँड मुवमेंट्स असतात, सगळं असतं आणि म्हणूनच त्याला नृत्य अशी टर्म आपण सर्रास वापरतो आपल्या डान्सलाच. आणि ह्याच्यात कथकमध्ये ठुमरी, नंतर भजन, स्तुती, आता स्तुती भजन तर तुम्हीही करता, आम्ही बोरी, कीर्तनी आणि अशा अनेक अनेक छोट्या छोट्या गोष्टी या भागामध्ये करतो. आणि दोन्हीची जोड असायला म्हणजे नृत्य पण याच्यात तितकंच इम्पॉर्टंट, कारण फुटवर्क येणार, हँड मुवमेंट ह्या सगळ्या येणारच ना. त्यामुळे या भागामध्ये त्याचाही थोडासा समावेश असतोच. फक्त प्रभाव म्हणजे रादर इम्पॉर्टन्स जास्त कशाला, तर भावाला किंवा अभिनयाला जास्त आणि नृत्य हा अगदी त्याच्यात थोडा येईल आणि म्हणून त्याला नृत्य असं दोन्ही मिळून असं म्हणतात. मध्ये ह्या सगळ्या म्हणजे भजन स्तुती करता, मग याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करता? म्हणजे बिगिनिंग जी भरतनाट्यमची होते 3rd इयरपासून जे डान्सेस शिकायला लागतात, पहिलं असतं कौतुकम. तर कौतुकममध्ये फुटवर्क प्लस एक्सप्रेशन, म्हणजे कोणत्याही देवतेचं कौतुक जेव्हा तुम्ही गाता तिचं, तर ते. मग कीर्तनम असतं, जसं तू बोलली भक्तीचा प्रकार, पदम आहे, वर्णम आहे. मग ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट असतात, तुमच्या फुटवर्क्स पण आणि एक्सप्रेशन पण. म्हणजे जो त्या गाण्याचा भाव आहे, म्हणजे आता एक देवी दाखवत आहे, तर ती आता देवी करुणामध्ये आहे, करुणा रसात आहे, रौद्र रसात आहे, तर तो रस दाखवणं पण अलॉंग विथ युअर फुट मुवमेंट खूप इम्पॉर्टंट असतं. बरोबर. आणि याचा तिसरा भाग आणि माझा खूप आवडता भाग नाट्य, मी त्याच्यात काम करत असते त्यामुळे असेल आणि एकूणच एक्सप्रेशनची आणि ह्याच्याशी खेळण्याची खूप आवड असल्यामुळे असेल. नाट्य म्हणजे काय, तर सगळ्या गोष्टी समावेशक, मग त्याच्यात सगळं आलं. आसपासची परिस्थिती, आसपासच्या अवेलेबल गोष्टी, वस्तू, न साविद्या नसतात. हो, दिसतेस. ओके.
झाला काय ऍक्च्युली नाट्य झाला ऍडजस्ट? तुला दिसतंय ना? हो हो. त्याच्या नाट्य ह्याच्यामध्ये ना सगळं समावेशक आहे, म्हणजे सगळी शिल्प आणि सगळ्या गोष्टी पण आहेत त्याच्यात. आणि म्हणूनच ते असं म्हणतात की न तज्ज्ञानम न तत्शिल्पम न सा विद्या न न सा कला न असौ योगो न तत्कर्म नाट्ये अस्मिन् यत् न दृश्यते. म्हणजे असं कोणतीच अशी गोष्ट नाहीये जी नाट्यामध्ये दिसत नाही. हो. म्हणजे त्याच्यात शिल्प पण आहे, कला पण आहे, कर्म आहे, योग आहे, इतर अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश करून घेणारी गोष्ट म्हणजे नाट्य. आणि मग नाट्य म्हणजे मग काहीही येऊ शकतं. एखादा प्रसंग करणं असेल, एखादी कथा सादर करणं असेल, आणि मग त्याच्यात सगळं आलं. मग त्याच्यात नृत्याचा समावेश आहे, नृत्याचा समावेश आहे, सगळ्याचा समावेश घेऊन जे घडतं ते नाट्य. आमच्याकडे अजून एक रथभाव म्हणून एक प्रकार आहे, कथ्थक म्हणून. ओके. मला माहित नाही असं काही भरतनाट्यमध्ये आहे का, एवढा अभ्यास नाही माझा झालेला. पण एक स्टोरी लाईन असते आणि लिटरली फक्त तालाच्या बोलांवर अख्खी स्टोरी फॉर्म करायची. म्हणजे आपण हे तर नेहमीच करतो की डान्सची एक खासियत आहे की तुम्हाला नाटक करताना किंवा वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. नेपथ्य असतं, हे लाईट असतात, इतर काही काही गोष्टी असतात. असं ऍक्च्युअल डान्स मध्ये जेव्हा आपण करतो तेव्हा हे सगळं अवेलेबल नसतं. ते आपल्याला आपल्याच ऍक्शन्स मधनं क्रिएट करायचं असतं. आणि नाट्य खरं तिकडे घडतं असं मला वाटतं की हे सगळंच आपल्याला क्रिएट करायचंय. हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे जास्त कपॅसिटी आहे हे सगळं उभं करण्याची असं मला वाटतं. आणि म्हणून कथाभाव हे त्यातलाच प्रकार आहे की कोणतीही स्टोरी की फॉर एक्झाम्पल राधा पाणी भरायला जाते, ही अख्खं कथा ना फक्त अशा एका ठेक्यावर करायचंय. मग त्याच्यातच आपण नदी दाखवायची, त्याच्यातच ती मटकी घेऊन चाललेली दाखवायची, त्याच्यातच पक्षी दाखवायचे, त्याच्यातच हवा दाखवायची, त्याच्यातच कृष्ण दाखवायचा, त्याच्यात हे कॅरेक्टर दाखवायचेच आहेत. पण आसपासची परिस्थिती पण आपल्याला त्या सगळ्या गोष्टींना क्रिएट करायची. म्हणजे अर्थात कथा क्रिएट करायची. कथा त्यांनी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींना दाखवायची. अगदी छोटीशी म्हणजे त्या पाण्याने आपण हात धुतले किंवा त्या पाण्याने आपण तोंड धुतलं, हे सुद्धा क्रिएट करावं लागतं. प्रत्येक त्याच्यातला एक एक छोटा छोटा भाग की अरे ते पाणी मारल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर येणारे एक्सप्रेशन ते कन्वे होणार आहे. म्हणजे केवढं तरी नाट्य घडतं असं मला वाटतं. कॅरेक्टर्स पासून ते आसपासच्या परिस्थितीपर्यंत. मग सूर्य पण दाखवायला लागतो, अंधारी दाखवायला लागतो, दिवाळी दाखवायला लागतो. ही पण एक गोष्ट कन्वे करावी लागते. त्यामुळे सगळ्यात जास्त नाट्याचा अनुभव कोण घेत असेल ना, तर मला वाटतं नृत्यगरातल्या सगळ्या आर्टिस्ट घेत असतील. आणि ही खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे. अर्थात ती अशी इझिली येतही नाही. एवढं नाट्य उभं करणं हे खरंच सोपं नाही. पण ते त्याच्या इतकं छान प्रभावी कन्वे करण्याचं माध्यम पण नाही असं पण वाटतं मला कधी कधी. की डान्स हा प्युअर आनंद देऊ शकतो, पण एखाद्याला इमोशनली कनेक्ट करायचं तर नाट्य हा भाग जास्त आता जसं तू बोललीस ना, पण नाट्य इज द ॲस्पेक्ट जिथे बहुधा स्टुडंटकडनं दुर्लक्ष केलं जातं. एक्सप्रेशन आहे ना वो आ जाएगा, बट त्याचा पण अभ्यास करणं किती गरजेचं आहे. म्हणजे फुटवर्क करतात, बॉडी लाईन करतात, आडव प्रॅक्टिस होऊ शकतं. बट नाट्य अशी गोष्ट आहे की जे ठीक आहे मी दाखवू शकते की माझी इन्व्हॉल्वमेंट तिकडे अशी मी परफॉर्म करते, बट जो समोर जेव्हा स्टुडंट करणार आहे तेव्हा त्याला स्वतःचं माइंडसेट, स्वतःचे फिलिंग वापरणं गरजेचं असतं. तर ती प्रॅक्टिस ज्याची त्याला करायची असते. पण हो, कसं आहे ना की मुळातच ना एक्सप्रेशन्स वर काम करणं हे इम्पॉर्टंट जरी असलं तरी ते कसं करायचं याची विजन देणं पण गरजेचं आहे. हो, सोपं नाहीये हे मान्य आहे. आणि कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या त्यांना कळत नसतात, त्या एक्सपिरियन्सच केलेल्या नसतात कित्येक वेळेला. कित्येक आता रिसेंट अभिनय करणाऱ्या मुलींचा प्रॉब्लेम आहे, त्यांना लाजताच येत नाही असं म्हटलं. आणि एवढ्या बोल्ड झाल्यात मुली, एवढ्या स्वतंत्र झाल्यात की मे बी ते एक्सप्रेशन फीलच करू शकत नाही. असं पण होतं कधी कधी की ते एक्सप्रेशन फील करू शकले नाही तर ते करू कसं शकणार, इमिटेट कसं करणार, इमोट कसं करणार. तर ह्याच्यासाठी माझा आपण कुठेतरी त्यांना काही गोष्टी म्हणतो ना, स्कूल फीडिंग पण थोडंसं गरजेचं आहे. नाही असं नाही की पण कितीही अभिनय दाखवला
म्हणजे कथकला अभिनय गीत म्हणून आहे सेकंड इयरला. आणि खूप छोटं म्हणजे वयाच्या हिशोबाने तर सगळा अभ्यासक्रम आखलेला असणार नक्कीच. त्याच्यामुळे तसं आहे की कृष्ण लोणी खातोय पण यशोदा त्याला ओरडते आणि असं सगळा तो सीन आहे. आणि तो म्हणतो मी मला केवढी कामं दिलीस तू. म्हणजे वयाच्या दृष्टीने थोडासा सुलभ अभिनय त्यांना जमेल असं काहीतरी त्या ह्याच्या गाण्यात देता येईल असं कुठेतरी ते विचार असेल त्या मागे. आणि तसं म्हणून ही गाणी केली जातात आणि जमतो त्यांना. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी त्यांना सांगाव्या लागतात कधी कधी की तू लहान आहेस. म्हणजे त्यांची उंची मोठी असते बऱ्याच वेळेला आणि त्यांना करावं लागतं त्याच्यापेक्षा छोट्या कॅरेक्टर. तर मग त्यांना लक्षात आणून द्यावं लागतं की नाही नाही तू लहान आहेस ना, मग तू माझ्याकडे बघताना कसं बघणार, तर वर करून बघणार. वर करून बघ हे पण सांगावं लागतं. कारण मुळात जर तो अभिनय पूर्ण सगळा क्रिएट करायचा असेल तर त्यात ती सिच्युएशन एक्सप्लेन झाली पाहिजे. कित्येक वेळेला आपल्याला शिकवतात नाही की या सिच्युएशन मध्ये काय करायचं ते लहान मुलांना कसं कळणार, नाहीच कळणार. आणि तो पण काळ दाखवायचा कृष्णाचा जो त्यांनी नुसत्या स्टोऱ्यांमधूनच ऐकलाय. सो तो तुम्हाला एक्सप्लेन करावा लागतो कितीही झालं तरी. आणि मग त्यांना किती वेळ असं त्या गाण्यामध्ये असं आहे की यशोदाचे पाय म्हणजे तो असं हट्ट करतो की तू ऐक ना माझं, असं काय करते, माझं ऐकत नाही. पण कृष्ण तर बसलाय खाली आणि ती उभी आहे. त्यामुळे तिच्याकडे असं बघायला लागणार आणि तिचे पाय पकडावे लागणार. तर तुम्ही ते जवळ असताना वर बघा. हे मला लिटरली मी समोर कितीतरी बायका नाही कळत नाही. म्हणजे वयाने मोठ्या असलेल्या लोकांनाही हे नाही कळत. नाहीये की हा लहानांचाच प्रॉब्लेम आहे. तो सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे. त्यांच्या समोर जाऊन उभी राहते की अरे नाही पकड आता तुझी काय ऍक्शन घडते. ओके ओके अशी ऍक्शन घडते. हा मग त्यांना ते क्लिक होतं. सो ही विजन थोडे डिटेल मध्ये जाऊन देणं खूप गरजेचं आहे. कारण जे पाहिलं नाहीये, जे अनुभवलं नाहीये ते इमोट करणं थोडं अवघड जातं. ते आणि स्पेसिफिकली एक्सप्रेशन्स चेहऱ्याच्या बाबतीतले एक्सप्रेशन्स. अगं साधं आपण जेव्हा म्हणतो की स्माइलिंग फेस ठेवून नाचा, तर ते स्माइल देताना म्हणजे हे हा तर खूप बेसिक प्रॉब्लेम आहे अगं, की त्यांना ते लक्षात आणून द्यावं लागतं की अगं नाही बस ना जरा, का टेन्स्ड आहेस. मुलं इतक्या गोष्टी अष्टावधान बाळगावं लागतं असं मी म्हणते नेहमी. अष्टावधान म्हणजे माझा हात कुठे गेलाय, मी कुठे बघायचंय, मला सायमल्टेनियस हसायचं, सायमल्टेनियस मला पाय करायचे, सायमल्टेनियस मला सेंटर मेंटेन करायचंय. सगळ्या बाजूला लक्ष देताना आपण हसायचं विसरतोच. हे लक्षात येत नाही आणि त्यामुळे त्यांना ते टोकावं लागतं. तसंच सगळ्या बाबतीत. मग ह्या गोष्टी कशाने सॉल्व्ह होतील, तर सिम्पल गोष्ट आरसा. आपण ही कायमच करतो. अनेक क्लासेसमध्ये आरसा असतो पण त्या क्लासमध्ये त्यांनी काय करायचं, तर सिम्पल की एखादी गोष्ट आरशात उभं राहून करून बघा. पण करून बघा म्हणायला ती कशी होते हे कळायला पाहिजे. खरं तर आपण अभिनयला पूर्ण दिवसभरात करतो. कोणाला तरी रुसतो, कोणाला तरी रागवतो, कोणाला तरी हसतो, कोणाला तरी आपण रडतो. किती गोष्टी असतात आणि ह्या आपण एक्सपिरियन्स करत असतो. फक्त आपण त्या एक्सपिरियन्स करताना त्याच्याकडे अलिप्त राहून बघत नाही. म्हणजे थर्ड पर्सन म्हणून त्याच्याकडे कधी बघत नाही की आपण या वेळेला काय केलं होतं, हसताना आपण नक्की काय केलं, आपल्या डोळ्यांची हालचाल काय झाली, आपल्या ओठांची हालचाल काय झाली, आपण हात कुठे ठेवला होता, हात तोंडावर ठेवला होता का असं ठेवला होता की असा ठेवला होता, व्हॉटेवर. एक ही जी काही मुवमेंट घडते ना ती एक तर स्वतःकडे बघून तरी कळेल, नाही तर दुसऱ्याकडे बघून तरी. म्हणजे दुसऱ्यांना ऑब्झर्व करणं. माणसं जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचं वागतात तेव्हा ती कशी रिॲक्ट होतात. मी हसताना कशी असते, तू हसताना वेगळी असशील आणि मी हसताना वेगळी असते. तर हे पण ऑब्झर्व केलं पाहिजे. माणसांना ऑब्झर्व करायला शिकलं पाहिजे. रोजच्या दिवसामध्ये प्रत्येक जण वेगवेगळा अभिनय आपल्याला करत असतो. त्यामुळे खरं सांगायचं प्रत्येकाला अभिनय येत असतो असं माझं मत आहे. पण एक्सेप्ट नाही करत आपण. एक्सेप्ट नाही करत आपण. ऍक्सेप्ट नाही करत आपण. ऍक्सेप्ट करत नाही आणि त्याच्याकडे लक्ष पण नाही देत तेवढं. म्हणजे बहुधा लोकांना कळतच नाही की आपल्या हातून अभिनय घडतोय. दिस इज हाऊ आय एम नॉर्मल असं होतं ते. येस येस ट्रू ट्रू. खरंच कळत नाही आणि म्हणून मग मी सांगते त्यांना की ऑब्झर्व करा, मला ऑब्झर्व करा, मी काय काय केलं. समजा मी एका दिवसात दाखवली तर मी काय काय केलं ते ऑब्झर्व करा आणि ह्या सगळ्या गोष्टी बघा. म्हणजे मग आणि मग त्या तुम्ही आरशात बघून करा. कारण तीच गोष्ट तुम्ही करताना वेगळ्या पद्धतीने करा. नॉट नेसेसरी की ती मी केली करा. इमिटेट करतात, कॉपी करतात, पण कॉपी करताना सेम
माझा ह्या चेहऱ्याचं एक्सप्रेशन चांगलं दिसतं, याचा अभ्यास झाला पाहिजे. हो. आता बघून उभं राहून त्या गोष्टी 4 वेळा केल्या पाहिजे. हम्म. जसं नृत्याचा भाग आहे तो सगळा भाग जसा 4 वेळा रटायला लागतो, 4 वेळेला आपल्याला बॉडीचं करावं लागतं, तेव्हा येतं. तसंच चेहऱ्याला पण सवय नसते या गोष्टी, किंवा ती असली तरी आपल्याला माहित नसते की माहित असं नसते. हो. केल्यावर येतं. हम्म. सो त्या गोष्टी थोड्याशा सवयीने येते आणि प्रॅक्टिसने येते. अभिनय सुद्धा असाच हळूहळू डेव्हलप करावा लागतो, अचानक येत नाही. इथे मला अजून एक पॉईंट ॲड करायला आवडेल गायत्री, काय बहुधा असं होतं ना, म्हणजे आजच्या जनरेशनमध्ये आजची जी मुलं आहेत, स्कूल गोईंग बोल, इवन माझ्या त्या अनुभवात ग्रोनअप्स पण आहेत ज्यांना म्हणजे आता कृष्ण करतोय किंवा श्रीराम करतोय किंवा अजून कोणतं मायथॉलॉजिकल कॅरेक्टर करतोय, देवी करतोय, गणपती करतोय. तर बहुधा असं होतं ह्यांच्या ज्या बोधकथा आहेत, म्हणजे ह्यांच्यावरच्या ज्या स्टोरीज आहेत त्या माहितीच नसतात. मग ऑल ऑफ ए सडन जेव्हा तुम्ही एक स्टोरी बसवायला घेतात, हा कोण होता, तो कोण होता, आणि मग ते कन्फ्युजन चेहऱ्यावर फुल रिफ्लेक्ट होतं. तर आय लाईक टू टेल की थोडं रीडिंग केलं पाहिजे. आपल्या ज्या गोष्टी आहेत, आपल्या ज्या मायथॉलॉजिकल स्टोरीज आहेत त्याच्याविषयी रीडिंग करा. ते खूप साऱ्या अशा साईट्स आहेत. हां. या सगळ्या स्टोरीज वरच सगळ्या कला अवलंबून आहे. हो. नृत्यशैली त्याच्यावर अवलंबून आहे. ॲक्च्युली म्हणजे त्याच केल्या तर आपला अभ्यासच होऊ शकत नाही असं नाही. मला वाटतं. हां. कारण त्याच्यात एक्टर्सचं किंवा कॅरेक्टर्सचं, कथांचं एवढं व्हेरिएशन आहे की त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकू शकतो. हो. आणि किती म्हणताना तू समजा आपण करतो, क्रिएशन म्हणून करतो, नो डाऊट, पण मूळ दिसत नाही. हो. आणि ते मूळ आलंच नाही. ते पारंपरिक चालत आलंय ते शिकतोच ना. हो. जसं आपण किचनमध्ये उभं राहिल्यानंतर आपले पारंपरिक पदार्थ पास्ता आला आणि पिझ्झा आला म्हणून विसरलो नाही. ते खायला एक्झॅक्टली. हो. आपण ते करतो. रोज घरी वरणभात असतो किंवा स्पेसिफिक आपलं जेवण असतं स्पेसिफिक, आणि ते केल्यास ते करतोच आपण, बिकॉज इट्स अ ट्रेडिशन. मग तसंच या सगळ्यामध्ये पण, कलांमध्ये पण, की ते ट्रेडिशन ते फॉलो केलंच पाहिजे. आता आम्ही कथकमध्ये आम्ही असं करतो की नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन स्टोरीज आधुनिक काळातल्या, की एखादी मुलगी आहे, हो. तुम्ही मगाशी गतभाव म्हटलं, जसं पाणी भरणारी राधा दाखवली जाते, तसं आताच्या काळातली ऑफिस गोईंग गर्ल दाखवली जाते की ती काय काय आवरून जाऊ शकते. पण हा एक उपजचा भाग, उपज म्हणजे एक क्रिएशनचा भाग येतो. हो. एवढ्यावरतीच त्याच्यावर अख्खी शैली अवलंबून नाही होऊ शकत. तसे डान्स फॉर्म आपण रिक्वायरमेंट असते तेव्हा आपण तसे डान्स फॉर्म बसवतो. पण बहुधा आपले जे मेजॉरिटी पोर्शन आहे किंवा मेजॉरिटी जे डान्स फॉर्म आहेत ते आपल्या मायथॉलॉजिकल स्टोरीजवर आहेत. तर त्याचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. इनफॅक्ट मी रिसेंटली यूट्यूबवर एक सिरीज चालू केली, मायथॉलॉजिकल स्टोरीज. कारण की बहुधा असं होतं की तिथे मीच गोष्टी सांगते, स्टुडंट्सना माहिती नसते गं. म्हणजे जसं तू बोलली ना, स्पून फिडिंग ते करायला लागतं. तर खूपदा असं होतं की वाचायला जरी सांगितलंस ना तरी त्यांना असं प्रश्न पडतो, कुठून वाचायचं, काय वाचायचं. आता कारण की इन्फॉर्मेशन खूप असली तरी कुठली वाचली पाहिजे हा पण प्रश्न आहे आता. दॅट्स वाय स्टार्टेड दॅट सेगमेंट की मायथॉलॉजिकल स्टोरीजवरची, जिथे सर्टन टॉपिक्सवर आपल्या जे म्हणजे श्रीराम बोल, दशावतार आहेत, तसे विविध कॅरेक्टर्सवर आय टेल देम स्टोरीज. आणि त्या माहिती असल्या पाहिजे. हल्ली असं होतं की मुलांवर एवढं बर्डन आहे ना सगळ्या गोष्टी, म्हणजे त्यांनी हे पण केलं पाहिजे, त्यांनी ते पण केलं पाहिजे. कुठेतरी स्टोरीटेलिंग ह्या गोष्टीच्या घराघरांमध्ये आपल्याबरोबर झाल्या आहेत, त्या त्यांच्याबरोबर होत नाही. आणि त्यांच्या हातात खेळणं आहे, मोबाईल खेळणंच आहे एका पद्धतीने, की त्याच्यामुळे सगळं अवेलेबल आहे. आणि अशा रिसेंट कार्टून स्टोरीज वगैरे बघण्यात त्यांना इंटरेस्ट आहे, किंवा असं म्हणजे ज्याच्यात काही ऍक्च्युअल बेस नसलेल्या गोष्टी त्यांना अवेलेबल, आणि त्याच्यात त्यांचा वेळ जातो. तर कुठेतरी हे पारंपरिक का होतं, आपल्या आजी आजोबा आपल्याला गोष्टी सांगायच्या, आई बाबा आपल्याला सांगायचे, ही गोष्ट घडतच नाही. आणि त्या घडायला पाहिजे कुठेतरी, आणि त्या घडल्या ना तर हे पुढचं घडेल. म्हणजे हे काम आपलं कदाचित सोपं, पण ते थोडंसं आपलं सोपं नाही राहणार आहे, म्हणूनच आपण फेस करतोय. हो. ओके गायत्री, थँक्स अ लॉट. खूप मस्त हे टॉपिक झालं, नृत्य. तर मी ते तुला थांबवू इच्छिते कारण की टायमरमुळे, आणि देन वील मीट आफ्टर सम टाईम. ओके, चल.
See you. Okay. Yeah, bye. See you. Okay. Hello and welcome back. So again, we'll be joining by Gayatri Dikshit and we'll be continuing the session. So I hope she'll be there. Hi. She'll be joining us in a moment. And thank you everyone for joining us today. And thanks for your compliments also. Hello. Monica. Coffee addict. Okay. When I love coffee. So in a moment she'll be there. So yeah. Okay, let's wait for her. And I hope you all like today's session. So hello ma'am, hi. Kunal, hi Kunal. I hope yeah, she's there. I hope you are able to hear me. Every one of you are able to hear me. आवाज येतोय? हो येतोय, मगाशी येत नव्हता. ओके, ठीक आहे. या इन्स्टाचं एका तासानंतर सेशन ऑटोमॅटिक एक्सपायर होतं. सो दॅट्स वाय. ओके ओके. बोल. सो आपला फर्स्ट हाफ तर झाला. नाव कमिंग टू द रेस्ट ऑफ द थिंग्स की बहुधा असं होतं ना गायत्री की लर्निंग पॉइंट ऑफ व्ह्यूनी कलेकडे म्हणजे आताच्या टायमात असं झालंय की कला बिकॉज वी आर गेटिंग अ ग्रेस मार्क्स ऑफ 25 इन युअर 12th ला 10th ला म्हणून पण केली जाते किंवा एक असं अप्रोच असतो बहुधा असे पण इन्क्वायरी येतात तुम्ही काय शिकवता हे सोडून द्या किती वर्ष शिकायचे ते पण सोडून द्या परफॉर्म करायला मिळेल की नाही ते सांगा. गुड. खूपच सेन्सिटिव्ह आणि खूप आवश्यक टॉपिक आहे हा. म्हणजे रादर आपण हे फेस खूप जास्त करतो म्हणजे आपली पिढी हे फेस करते. आपण जे आता टीचर्स आहोत गुरु आहोत ते हे जास्त फेस करतात आणि मला वाटतं की सगळं एकूणच सिस्टीमच बदललीये. मुलांना अवेलेबल जसं तो पॉइंट म्हटला ना की अवेलेबल आहे अवेलेबल नव्हतं आपल्या वेळेला. आपल्याला हे करायचंय एवढंच माहिती होतं. कितीतरी रियालिटी शोज चालू आहेत. सगळ्यांचं एम हे आहे की मला इथे पोचायचंय. कोणाचं आर्ट शिकण्याकडे म्हणून जो काही प्युअर जे काही विचार आहे ना तो विचार नाही. एकच सेकंड आई वायफाय बंद. माझ्याकडचं वायफाय गेलं त्याच्यामुळे मी नॉर्मल नेटवर्कला यावं लागलं तेव्हा मला तुझे रिक्वेस्ट मिळाली. ओके. हा तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तिथून सुरू होतात असं मला वाटतं की रियालिटी शोज आहेत किंवा ही कॉम्पिटिशन आहे मला इथे परफॉर्म करायचंय मला तिथे परफॉर्म करायचंय. परफॉर्म करण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. अवेलेबल चॉईसेस खूप जास्त आहेत. त्याच्यामुळे हे सगळं सुरू झालंय आणि अप्रोच अगेन सगळं इझिली अवेलेबल आहे. ऍडमिशन घेतानाच मुलांना खूप जास्त शिकवायचंय. खूप गोष्टी एकाच वेळेला शिकवायचंय की हे पण शिकलं पाहिजे त्याने ड्रॉइंग पण शिकलं पाहिजे त्याने डान्स पण शिकलं पाहिजे त्याने गाणं पण शिकलं पाहिजे त्याने हे पण सगळं कराटे जिम्नॅस्टिक आता सगळंच अवेलेबल आहे ना. आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींमध्ये घालायचं त्यांना. त्यांचा वेळ त्याच्यात गेला पाहिजे आणि त्याच्यातल्या प्रत्येकातली मास्टरी आली पाहिजे. नाही असं होत. प्रत्येकाची एक ती स्पेसिफिक काहीतरी एक खूबी असते त्याची त्याच्यातच मास्टरी होऊ शकते. नाहीतर आपण कशाला स्पेसिफिक विषय निवडून ग्रॅज्युएट होणार. आपण एक स्पेसिफिक विषय निवडतो की हा मला आवडतो ह्याच्यातला अभ्यास मला जमणार आहे आणि त्याच्यात मला काहीतरी करता येणार आहे. हे जेव्हा मला कळतं तेव्हा आपण तिकडे जातो. तसंच आहे डान्स काय कोणत्याही कलांच्या बाबतीत तसंच आहे. मला गाता येतं म्हणून सगळं मला उद्या बैठकीचं गाणं गाता येईल असं नाहीये.
त्याच्यातली तुम्हाला किती गती आहे, तुम्हाला त्याच्यातलं किती समजू शकतंय आणि शिकल्यानंतरही उतरवता येतं याच्यावर ठरतं. तू म्हणतेस तसे प्रॉब्लेम्स खरंच येतात. पालकच, मुलं जाऊ देत, म्हणजे एक स्पेसिफिक 20-25च्या वयातल्या लोकांचा हा प्रश्न नाहीये, पालकांचा प्रश्न येतो. जेव्हा ते आपल्या मुलांना 7 आणि 8 वर्षाच्या मुलं असताना जेव्हा आपल्याकडे एनरोल करायला येतात, ऍडमिशन घ्यायला येतात, तेव्हा हा प्रश्न येतो. ते म्हणतात काय, किती किती दिवसात होणार, केवढा कोर्स आहे, पहिला प्रश्न असतो त्यांचा, केवढा कोर्स आहे. अहो तेवढा आहे, आयुष्यभर चालेल असं माझं मत. म्हणजे मी असं उत्तर देते कित्येक वेळेला की अहो आयुष्यभर शिकताय तर मी अजूनही शिकते, असं सांगते मी त्यांना. हे असं बोललं ना, तुम्ही अजून शिकताय म्हणजे हे बघ, एक इकडे पण एक पॉइंट आहे की लाईक मेनी ऑफ, आता आपल्याला माहिती आहे की खूप मोठे मोठे आर्टिस्ट पण अजून पण शिकतायत, वर्ल्ड फेमस आर्टिस्ट पण शिकतायत. पण हे जे अप्रोच ना, समटाइम पेरेंट्स आर लाईक अभी तक सीख रहे हो. अरे तुम्हाला काय माहिती त्याच्यात किती आहे शिकायला, म्हणजे केवढं आहे ते. हो, आणि खूपच. आणि आपल्या आधीचे काय आणि आपण काय, कुणीही ती परिपूर्ण कला शिकून झालेलं आहे असं नाहीच आहे आणि कधीच असणार नाही. कला ही बदलत जाणारी आणि क्रिएटिव्ह गोष्ट आहे. ती पूर्ण कशी होईल? रोज नवीन गोष्टी येतील, रोज काहीतरी नवीन शिकावंसं वाटेल, रोज काहीतरी नवीन घेण्यासारखं असेल, रोज नवीन देण्यासारखंही असेल. संपणारच नाही. जसं तुम्हाला अथांग सागर आहे, संपणारच नाही, त्याचा शेवट नाही शोधता येत. आणि त्याचं तसं कधीही, म्हणजे उद्या कितीही वर्ष लोटली ना आपल्या नंतर सुद्धा, तरी ते संपणार नाही. आणि त्याचा आधी उगम पण असा आहे आणि अंत नाहीये. उगम इतका आहे की तोही शोधता येत नाही कित्येक वेळेला, की तिथपासनं आपल्याला घ्यायचंय, अरे बापरे कमी पडणार आहे आपल्याला वेळ, आपल्या पूर्ण आयुष्याचा वेळही कमी. खरंय. आणि नुसतं असं विचारत नाहीत ग, त्यांना असं असतं की मी पटकन केलं पाहिजे सगळं. म्हणजे त्यांना आता फॉर एक्झाम्पल पहिली परीक्षा, तर मला हा पॉइंट खरंच खूप, म्हणजे तू हा प्रश्न विचारलास मला खूप आवडलाय, कारण मला हा पॉइंट सगळ्यांना कन्व्हे करायचा आहे की पहिली परीक्षा म्हणून काय झालं, पण बेस आहे ना, बेस साठी एखादा पाया पक्का करण्यासाठी वेळ लागतो. मी कित्येक असे क्लासेस बघितलेत की फर्स्ट एक्झाम आहे ना, इझी आहे, एक 6 महिने देऊन टाकूया आपण, असं म्हणणारे शिक्षक मी पाहिलेत अगं. आणि मला तिथेच आश्चर्य वाटतं की असे शिक्षक का आहेत, शिक्षकांचा हा अप्रोच काय आहे. आणि मग असं जर असेल तर मुलांचा अप्रोचही तसाच होणार की मी पटकन शिकून पटकन परीक्षा देईन, असं नसतं. मी नेहमी असं सांगते, जेव्हा माझ्या क्लासमध्ये येतात तेव्हा मी असं, मला असं असतं की मला माहित नाही बेसिक व्हायला किती वेळ लागेल, असं पण मी उत्तर देते कित्येक वेळेला. मी बघेन तुमच्या मुलीचा पिकअप कसा आहे, ग्रास्पिंग कसं आहे, ती कसा वेळ देते, ती किती रमते, तिला किती आवडतं, याच्यावर ठरेल की तिचा बेस कधी होणार आणि ती पहिली परीक्षा कधी देणार. पण तरी म्हटलं मिनिमम 1.5 ते 2 वर्ष असं मी सांगते हल्ली. का, तुम्ही एबीसीडी शिकता ना, तुम्ही ज्युनियर केजी, सिनियर केजी, फर्स्ट स्टँडर्ड असं करत एक अक्षर किती वेळा गिरवता. ही असू दे, एबीसीडी असू दे, तर कोणत्याही भाषेतलं मुळाक्षर असू दे, आपण किती वेळा गिरवतो ती, 100 वेळा, 200 वेळा, अनेकदा गिरवतो. तेव्हा ती आपल्याला लक्षात राहतात, तेव्हा ती आपल्याला उत्तम काढता येतात आणि मग त्याचे छोटे छोटे शब्द सुरू होतात. ही प्रोसेस जशी आपण मान्य करतो तशीच प्रत्येक कलेतली प्रोसेस मान्य करायला नको का? माझा हा हात इथे असाच पोचला पाहिजे करण्यासाठी वेळ लागतो आपल्याला, आणि तो वेळ आपण द्यावा लागतो. न देता नाही होणार की मी पटापट, सोपं वाटतं कारण दिसायला खूप सोपं वाटतं अगं नताशा, जेव्हा एखादे बेसिक हस्तक आपण शिकवतो, बेसिक फुटवर्क शिकवतो, 4 पाय तर मारायचे नाही, नाही, ते 4 पाय आयुष्यभर मारायचे, हे लक्षात घ्या. चांगले मारायचे आयुष्यभर, जोपर्यंत तुम्ही ही कला शिकणार आहात किंवा सादर करणार आहात किंवा ती तुमच्या आयुष्यात असणार आहे असं म्हणूया आपण. शिकणार किंवा सादर करणार वगैरे नंतरच, ती तुमच्या आयुष्यात ती कला म्हणून असणार आहे, तोपर्यंत तुम्हाला ते करायचंय, जे बेस आहे. त्यामुळे त्याच्याकडे तुम्ही तितकंच मायन्युटली लक्ष द्यायला पाहिजे. आणि माझा थोडासा भर जरा वेगळा आहे शिकवताना, म्हणजे सगळ्याच गुरूंनी केला तर अजून छान होईल कदाचित असं मला वाटतं की
एक तर नशिबाने कथ्थक आहे त्यामुळे पोश्चरचं एक स्ट्रेट पोश्चर मध्ये शिकवावं लागतं. सो हा थोडासा एक ऍडव्हान्टेज म्हणूया आपण. तुमच्यासारखी आयतन पोझिशन ही कदाचित एक स्पेसिफिक वयानंतर थोडी अवघड जाते. पण इथे स्ट्रेट पोस्चर असल्यामुळे ना मला त्यांना एक्सरसाइज पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण देता येतं, व्हिजन देता येते. आणि मी ती देते. 50 वयाच्या पुढच्या ज्या बायका आहेत ज्यांना असं वाटतं की नाही आता मला शरीर चालत नाही माझं, तर त्या येतात तेव्हा मला असं वाटतं की त्यांना रमवण्यासाठी आणि त्यांना अटॅच ठेवण्यासाठी या गोष्टीशी हे खूप आवश्यक आहे. मी किती वेळेला त्यांना पोश्चर स्वतः करून दाखवते. माझे काही स्पेसिफिक बॉडी पार्ट जे आपल्या स्टिफ होतात, कोणता सॉफ्ट असतो, कोणता स्टिफ असतो, प्रत्येक हस्तक किंवा प्रत्येक बॉडीची मुवमेंट केल्यानंतर हे आपल्यात बदल घडत असतात. पण इतक्या जाणीवपूर्वक शिक्षक तो पोचवत नसतो, कारण कदाचित तेवढं त्या मिनिटाला वाटत नाही आपल्याला की हे जमतं यांना. पण कित्येक अशा एक स्पेसिफिक वयाच्या पुढच्या आणि ती दाखवते की नाही तुम्ही या इकडे, मी हा हात केल्यानंतर कुठे सेफ होतोय, खांदा होतो का, दंड होतो का, पाठीचा कोणता मसल हा किती स्टिफ होतो, त्याच्यातून तुम्हाला कळेल की हे असं झालं पाहिजे. आणि मग त्यांना कळतं, त्याप्रमाणे त्यांनी केल्यानंतर त्यांना कळतं की अरे आपले हे बॉडीचे पार्ट्स हल्लेच नाहीयेत कित्येक वर्ष. आणि असं लहान मुलांचं डान्स शिकायला आल्यानंतर आपल्याला ही पहिली जाणीव होते की आपल्या शरीरातले कित्येक अवयव कामच करत नाहीत, त्यांना रोज कामच मिळत नाही, त्यामुळे ते हलतच नाहीत, त्या मसल्सना व्यायामच मिळत नाही. आणि म्हणून कुठेतरी आपण नृत्यकलेला व्यायाम पण म्हणतो. त्याचं कारणच हे आहे की आपण कित्येक आपण मान किती वेळेला अशी 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 करतो, किती वेळेला गरगर फिरवतो, नाही फिरवत, रोजच्या आयुष्यात नाही फिरवत आपण. आणि हीच पूर्ण कित्येक मुलांचे बायकांचे मान पूर्ण टर्न होत नाही, ही पूर्ण टर्न होत नाही. म्हणजे इथून सुरुवात असते की आपली मान जी रोज आपण वापरतो ती मान सुद्धा हलत नसते आपली. आणि म्हणूनच ह्याच्याकडे बघण्याचा अप्रोच, बेसिक लर्निंग कडे जास्त अप्रोच बदलायला हवा. उत्तम बेस, उत्तम पाया करा, पुढचा मार्ग खूप सोपा होतो. मग तुम्हाला सायन्सवर काम करावं लागत नाही, अनेक अशा गोष्टींवर काम करावंच लागत नाही, जेवढं नंतर ते अवघड जातं. तुम्ही बेसिकला नाही ह्या गोष्टी फॉलो केल्या ना की त्या सेकंड थर्ड लेवल नंतर खूप अवघड जातात. आणि मग ते त्रासदायक होतं. पोर्शन एवढा वाढलेला असतो, डिफिकल्टी लेवल वाढलेली असते आणि तरी सुद्धा होत नाही ते. आणि म्हणून हा बेस गरजेचा आहे खूप. नुसतं आणि कसं तू म्हणालीस तसं की शिकण्याकडे कल नाहीये, प्रोग्राम करायला पाहिजे. ऍडमिशनला येताना पालक विचारतात तुम्ही वर्षभरात एक प्रोग्राम कराल ना, म्हणजे मग आमच्या मुलीला चान्स मिळेल. अहो पण आम्ही प्रोग्राम करायच्या लेवलला खूप वर्षांनी आलो. आधी शिका, ऍटलिस्ट 3 महिने 6 महिने तिथे तुम्ही सातत्य दाखवा, कंटिन्युटी दाखवा. आणि मग हा प्रश्न विचारा की ओके मग तुम्ही आता ह्याच्या पुढची प्रोसेस काय करणार आहात, किंवा तुम्ही करता का. मग कार्यक्रमाला बरं ते विचारण्याची पद्धत कुठेतरी चुकते असं मला वाटतं. त्यांचं विचारणं चुकीचं आहे असं मला नाही वाटत एका पॉइंटला, कारण काळच तसा आहे, सगळेच त्या मार्गाने चाललेत. पण ते विचारण्याची प्रोसेस बदलू शकते किंवा पद्धत बदलू शकते की आम्हाला आवडेल आमच्या मुलांनी असं केलं तर. आणि मग तुम्ही त्यासाठी काय पाहिजे, हा मुलगा किंवा मुलगी तयार आहे की नाही पहिला हा प्रश्न हवा, की तो करू शकतो की करू शकते का, करू शकतो का करू शकतो. आणि ती लेवल तिची कधी येईल असं विचारा ना. डायरेक्ट अप्रोच असतो, प्रोग्राम मध्ये कधी घेणार, मी ज्युनियर केजीचे म्हणून अॅन्युअल डेला परफॉर्म करणार, किंवा मी आता फर्स्टला आली तर मग मला हे करायला मिळणार, असं नाहीये. ती एक स्पेसिफिक कला आहे, त्यातल्या बेसिक गोष्टी तुम्हाला आल्याशिवाय तुम्ही स्टेजवर उभं राहू शकत नाही. आणि म्हणून मला असं कधी कधी वाटतं की गुरु शिष्य परंपरा खूप छान होती. हे जे काही बदल आहे ते इतकं त्रासदायक आहे. एका पॉइंटला ते डायजेस्ट व्हायला वेळ लागतो. अर्थात आपल्याला काळाप्रमाणे चालायलाच पाहिजे, त्याला ऑप्शन नाहीये. आपण काळाप्रमाणे नाही चाललो तर आपण मागे पडतो, हे मान्यच आहे. म्हणजे कुठेतरी मग असं वाटतं की आपण जर नाही बदललो या सिस्टीम मध्ये तर कला पोचणार नाही जेवढी पोचायला पाहिजे. ज्यांना ती खूप जेन्युइनली पोचवायची आहे
ती पोहोचवू शकणार नाही. तुम्हाला काळाबरोबर चालावंच लागतं. तुम्हाला तर त्यांचा अप्रोच मान्य करावा लागतो. त्यांना खूप पेशंटली उत्तरं द्यावी लागतात आणि ती दिली तरच गोष्टी सुकर होतात. आणि सुदैवाने म्हणजे की हो, थोडं थोडं जमायला लागलंय असं म्हणायला हरकत नाही मला तरी. आणि तो अप्रोच बदलता येईल एवढी सक्षमता माझ्यात येऊ देत अजून, जेवढी येईल तेवढी. म्हणजे आय एम हॅपी की माझ्याकडचे फार असे मोजके लोक आहेत की जे विचारतात, कार्यक्रम करणार आहात का यावर्षी, असं विचारतात. असं फार रेअरली होतं. चांगलं शिकण्याचं बाळकडू तुम्ही द्यायला पाहिजे. म्हणजे तो तो थॉट तुम्ही सतत त्यांच्यावर हॅमर केला तर तो पोचेल. पोहोचेल. तो एकदा सांगून नाही पोचत. तो सारखा आणि सांगावा लागतो. एक्सपिरियन्स आणि आहे. अजून ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग की जो आपण कायम म्हणतो की शास्त्रीय नृत्य कला असो नाही तर कोणतीही कला असू दे, ती शॉर्ट स्पॅन मध्ये कोर्स मध्ये करण्याची गोष्ट नाही. असे अनेक लोक येतात विचारायला की किती महिन्यांचा कोर्स आहे, आणि असं एक क्षणभर असा वेळ जातो मध्ये की बरं असं उत्तर द्यायचंय का, याच्यावर उत्तर द्यायचंय मी. जर खूप एवढं एवढं अवेअरनेस असून सुद्धा लोकांना माहित नाही की ही नृत्यकला शॉर्ट स्पॅनच्या कोर्समध्ये होणारी नाही, किंवा ही कोणतीही संगीत कला असू देत, जे काही आपण शास्त्रीय म्हणून शिकतो ते शॉर्ट, मग ते शास्त्रीय म्हणून फक्त हे आहे असं नाही, पाश्चात्य सुद्धा. इन दॅट केस ही भारतीय शास्त्रीय नृत्य कला, इतर कला, एकूणच कला आणि वेस्टर्न असं नसतं. ज्याला एक शास्त्रीय बैठक आहे ती गोष्ट शॉर्ट स्पॅनच्या कोर्समध्ये होणारी नाही, हे मुळात लक्षात घ्या. त्याला एक स्पेसिफिक टाइम स्पॅन द्यावा लागतो, काही वर्ष त्याच्यावर साधना करावी लागते आणि मगच ते येऊ शकतं. आय थिंक जसं आता तू मांडलंस की वेस्टर्नाइज डान्स फॉर्म, तर वेस्टर्नाइज डान्स फॉर्म एक असं झालंय ना की इकडचे जे पेरेंट्स आहेत दे आर ओनली अवेअर की इंडियामध्ये जे क्लासेस चालतात ते, किंवा महाराष्ट्रामध्ये बॉम्बेमध्ये बोल, बट जर का ओव्हरऑल ह्याचा अभ्यास केला गेला तर इफ यू विल ट्रॅव्हल, कारण की ही कुठून आली आहे तर फॉरेन कंट्रीज मधनं, तर फॉरेन कंट्रीजचा जर तुम्ही अभ्यास केला तर तिकडे पण इन्स्टिट्यूट आहेत जिथे ही कला इन अ ब्रीफ, म्हणजे असं तुम्ही बोलाल 2-3 वर्ष नाही, तिकडे पण 7-7, 8-8 वर्षाचे कोर्सेस आहेत या सगळ्या गोष्टींसाठी. तेच हो, म्हणून म्हटलं की ज्याला शास्त्रीय बैठक आहे असं कोणतंही, मग ते पाश्चात्य असू देत नाही तर भारतीय असू देत. असू दे. आणि इकडे फक्त असं झालंय ना की इकडे जे लोक पण क्लासेस घेतात वेस्टर्न बोल किंवा वेस्टर्न क्लासेस, ते लोक तेवढ्या इन डेप्थ घेत नाहीत किंवा तसे कोर्सेस इथे अवेलेबल नाही आहेत. बट देर आर सर्टन इन्स्टिट्यूट, जर का तुम्ही तिथे जॉईन झालात तर तुम्हाला कळेल की त्याला पण एक बैठक आहे, जसं गायत्री म्हणाली की त्याचा पण एक सिलेबस आहे, जसं क्लासिकल डान्स किंवा संगीताचा आहे तर वेस्टर्नाइज डान्स फॉर्मचा पण एक स्पेसिफिक सिलेबस आहे. आणि इन इंडिया देर आर व्हेरी रेअर इन्स्टिट्यूट ज्या या फॉलो करतात, तर त्याच्यामुळे कदाचित लोकांपर्यंत ते तेवढं पोचलं नाहीये. बट इफ यू ट्रॅव्हल फॉरेन कंट्रीज किंवा फॉरेन मध्ये रिसर्च कराल तर ऍक्च्युअल मध्ये ऍडव्हान्स कोर्सेस पण आहेत 3-4 वर्षाचे. बेसिक झाल्यानंतरची गोष्ट करते, मग बेसिक इज ऑलमोस्ट 5 to 6 इयर, त्याच्यानंतरचे ऍडव्हान्स कोर्सेस. तर जसं आपलं इकडचं क्लासिकल डान्स फॉर्म आहे, सेम इज विथ द वेस्टर्न डान्स फॉर्म इन वेस्टर्न कंट्रीज. तर दॅट इज वन ऑफ द थिंग. आपल्याकडे थोडस असं झालंय की बॉलिवूड डान्सिंग ह्याच्यामुळे ह्या सगळ्याकडे बघण्याचा अप्रोच टेम्पररी अप्रोच आहे. जे काही आहे ते टेम्पररी आहे. आणि मग हे शिकता येतं, हे करता येतं. ज्यांना त्याच्यात काय म्हणतो खूप वेळ द्यायचा नाहीये, वर्ष घालवायची नाहीये, त्यांना हे सोपं जातं, किंवा त्यांना ते कन्व्हिन्स्ड होतात. ते असं म्हणूया आपण, ते कन्व्हिन्स्ड असतात की मला हे शॉर्ट स्पॅन साठी करायचंय, मला एवढंच नाचायचंय, मला असंच पाहिजे, मला कुठल्याही परीक्षा नको, असे काही स्पेसिफिक त्यांचे अप्रोच असतात. त्याच्यामुळे ते या सगळ्या कलांकडे असं बघत असावेत असं मला वाटतं. होऊ शकतं. अँड आहेत, म्हणजे एक जर का नाव घ्यायचं झालंच तर एक शामक दावर, जर का इफ समबडी इज वॉचिंग अँड जर का तुम्ही रिसर्च कराल की शामक दावरनी PhD किंवा डिग्री कंप्लीट करायला इन वेस्टर्न डान्स फॉर्म किती वर्ष घेतली आहे, देन यू विल अंडरस्टँड की वेस्टर्नाइज डान्सला पण एक स्पेसिफिक आराखडा आहे, एक स्पेसिफिक सिलेबस आहे. तर a dancer like him has taken so many years in order to complete the western culture मधली डिग्री.
या I know. वेस्टर्न डान्स डिग्री या तर प्रत्येक डान्सला एक सिलेबस असतो अँड इट इज व्हेरी नेसेसरी टू फॉलो दॅट सिलेबस आय थिंक. बरोबर. ओके गायत्री, पुढच्या प्रश्नाकडे जाते मी की युट्यूब खूप हँडी झालंय आणि बहुधा असं होतं की स्टेप विसरल्यावर मुलं पटकन युट्यूब मध्ये जाऊन बघतात की किंवा इनफॅक्ट रेडीमेड कोरिओग्राफीज पण मिळतात गाण्याच्या. पण खूपदा असं होतं ना, अरे राग आणि ताल माहितीये का, कोणत्या रागामध्ये गाणं बसलंय किंवा कोणत्या तालामध्ये गाणं आहे, ह्याचा अभ्यास नसतो. पण त्यांनी तिकडे ती स्टेप केली ना म्हणून मी इथे ही स्टेप केली. अरे पण त्यांनी तिकडे ती स्टेप का केली, ह्याचा अभ्यास नको का? आणि परत जसं की क्लासिकल मध्ये घराणेशाही आहे, तुम्ही कोणतं घराणं फॉलो करताय? आम्ही युट्यूबवर जाऊन बघतो फक्त अडवूस कोणते काय चालू आहे, मी कॉपी इट किंवा मी कॉपीड अ डान्स. ते खूप झालंय की लाईक युट्यूब बघायचं आणि डान्स कॉपी करायचा. पण द बेसिक ऑफ डान्स दॅट इज जे गाणं आहे त्याचं मिनिंग काय आहे, जे कंपोजर होते गाण्याचे कंपोजर कोण आहेत ते माहिती नसतं, राग ताल माहिती नसतो. बट मग असं जर का तू कधी विचारलंस ना की ही स्टेप इथे का घेतलीस किंवा वाय डिड यू पुट अ सर्टन तिरमानम ओव्हर देअर, वी हॅव नो आन्सर. कारण की त्यांनी तिकडे केलेलं म्हणून मी इकडे केलं. व्हॉट काइंड ऑफ, ह्याच्यावर काय बोलशील? ऍक्च्युली खरं ना, मी इतकी अगेन्स्ट आहे ना याच्या. अगेन्स्ट इन द सेन्स, माझं आपल्या सगळ्यांचंच मत असं आहे की ही कला अशी कुठेतरी व्हिडिओत बघून शिकण्याची नाही. तुम्हाला जस्ट बिकॉज ऑफ अवेलेबल आहे म्हणून त्याचा वापर करताय, हे चुकतंय. ठीक आहे, माझं म्हणणं युट्यूब वरनं काही बघून शिकता, पण बेसिक गोष्टी एकतर आपल्याकडे गुरुपरंपरा आहे. गुरुपरंपरा इन द सेन्स काय, तर प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत, जसं तू म्हणालीस की घराणी आहे, त्याप्रमाणे शैली कथ्थक मध्येच वेगवेगळी आहे. पण ती जेव्हा पास ऑन होत असते तेव्हा ती अजून बदलत जाते. मग ती पास ऑन झाल्यानंतर पर्सन टू पर्सन डिफर करते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एकाच गुरुकडे शिकणाऱ्या 2 विद्यार्थिनी थोडं वेगवेगळं शिकवत असतात, त्या सिमिलर शिकवत, कारण त्यांचं स्वतःचं ग्रास्पिंग, त्यांचं स्वतःचं क्रिएशन, त्यांचं स्वतःची थॉट प्रोसेस त्या शिकवण्यात येते. जोपर्यंत शिकत असतो तोपर्यंत नसते. जेव्हा ती शिकवायची वेळ येते तेव्हा ते होतं. आणि मग तसं असेल तर मी जे शिकवलंय तेच तुला युट्यूब व्हिडिओत मिळेल असं नाही ना. हो, तर मिळणारच नाही, कारण ते माझं आहे. मी ज्या पद्धतीने शिकवलं ती पद्धत दुसऱ्या कोणाची असू शकते, ती गायत्रीची पद्धत किंवा ती नताशाची पद्धत, ती दुसऱ्या कोणाची असू शकत नाही. म्हणजे असं झालंय क्लासमध्ये की तुम्ही केलं पण मला नाही आठवलं तुम्ही ते काय शिकवलं ते, म्हणून मग मी युट्यूबला जाऊन हे बघितलं. असं नसतं म्हटलं बाळा. मी शिकवलेलं तुला युट्यूब मध्ये मिळेल असं नाही. मुळात हे अवेलेबल आहे म्हणून त्याचा असा वापरच करायचा, हे चुकतंय. जेव्हा बेसिक सगळ्या गोष्टी आहे चालू असतात तेव्हा तुम्ही स्पेसिफिकली त्या टीचर पुरती किंवा गुरुपुरती मर्यादित राहिलं पाहिजे. हा, तुम्ही समजा काय 4-5 वर्ष शिकताय, थोड्याशा गोष्टी तुम्हाला येत आहेत आणि मग तुम्ही काही छोटी छोटी गाणी म्हण, छोट्या छोट्या स्तुती म्हण, भजन म्हण, हे ज्या काही गोष्टी आपण रेग्युलरली करतो, ही गाणी तुम्ही करायचा प्रयत्न केला, पण इनिशियल स्टेजला नाही. हॅलो, हो येतोय. तुला येतोय? हो हो. ओके. त्यामुळे हा अप्रोचच म्हटलं तसं की सगळं अवेलेबल आहे, हँडी आहे, अवेलेबल पेक्षा हँडी आहे. तुला आता तर म्हणजे मोबाईलवर एका क्लिकवर सगळ्या गोष्टी मिळतात. तू सर्च मारला नावाचं की सगळं मिळतं, आणि म्हणून ते आहे. तर त्यामुळे तुम्ही क्लासमध्ये आल्यानंतर, ऍडमिशन घेतल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधायला पाहिजे की ह्या गोष्टी अशा शिकल्या नाही जात. ही थोडी विजन द्या, कदाचित आपल्यासाठी म्हणजे आपणच जेवढं करणार ना तेवढं आपल्यासाठी सोपं जाणार असं मला वाटतं. म्हणजे इतर सगळ्यांना दोष देत बसण्यापेक्षा असं कुठेतरी वाटतं की नाही, आपण एक इनिशिएटिव्ह घेऊया, आपण एक पाऊल उचलूया. आपण ते पाऊल उचललं तर तो मार्ग आपल्यासाठी सोपा असणार आहे, त्यांच्यासाठी सोपा असणारच आहे, पण तो आपल्यासाठी तितकाच सोपा असणार आहे. आणि युट्यूब वगैरे सगळ्या गोष्टी
करमणुकीच्या आहेत, जितक्या त्या माहितीच्या आहेत त्याच्या आधी त्या करमणुकीच्या आहेत. आता या लॉकडाऊनमुळे पण आपल्याला सगळ्यांना नाईलाजाने ऑनलाईन क्लासेस घ्यावे लागतात, पण या कोणत्याही परफॉर्मिंग आर्ट्स या ऑनलाईन शिकण्याच्या गोष्टी नाहीत. नाहीयेत. हो. कितीतरी बेसिकच्या बॅचेस सुरू झाल्यात आणि मला असा प्रश्न पडला की बापरे, बेसिकच्या बॅचेस ऑनलाईन. कशा मी माझं हो. कसं करायचं हे दाखवलं नाही तर कसं जमणार आहे समोरच्याला. हा, एक दोन तीन वर्ष ज्यांना माझी सवय आहे, ज्यांना माहिती की मी हा हात कसा करीन किंवा हा पाय कसा करीन, मी कुठे वळायला सांगितल्यावर ते कुठे वळायचं हे ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी ही सिस्टीम एखाद वेळेला सोपी जाऊ शकते, पण बेसिक वाल्यांना नाही. जस्ट बिकॉज ऑफ घरात आहात तर तुम्ही ऑनलाईन क्लास घ्या ना, असे करणारे पण फोन आलेत मला, आणि तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं या गोष्टीचं. पण ठीक आहे, मी म्हटलं असं की काळाप्रमाणे थोडंसं मोल्ड व्हावं लागणार आहे आपल्यालाही. आपलं आता नाईलाज आहे म्हणून आपण ते करतोय. आणि अजून एक मुद्दा इथे म्हणजे की युट्यूब जेव्हा तुम्ही ऍज अ स्टुडंट जेव्हा पण तुम्ही सर्च करता तेव्हा बहुधा असं होतं ना, काय घ्यायचं आणि काय नाही बघायचं, किंवा काय घेतलं पाहिजे काय नाही घेतलं पाहिजे हे पण तुम्हाला कॅटेगराईज करता येत नसतं, आणि तुम्ही सरसकट सगळं घेता म्हणजे ज्या नको असलेल्या गोष्टी. आणि मेन प्रॉब्लेम तोच आहे की जो कामाचा स्टफ आहे ना, or the stuff that is actually authentic or who are following the traditionalism is less compared to the, बोलतात ना एक फ्युजन झालंय, तर ते बहुधा असं होतं की खूप साऱ्या अशा गोष्टी उचलल्या जातात ज्या गरजेच्या नसतात किंवा त्या तुम्हाला कुठेच हेल्पफुल नसतात, असं होतं. तर ती एक समस्या येईपर्यंत तरी की तुम्हाला काय घेतलं पाहिजे, कोणता परफॉर्मन्स बघायला हवा, कोणता नको, तर तोपर्यंत तरी आय फील की युट्यूब वरनं शिकणं इज टोटली रॉंग, असं मला आणि तरी वाटतं. म्हणून मी असं वाटायचं की आपण फॉरवर्ड करायला पाहिजे का, मुलींना विजन द्यायला पाहिजे का, की असं नाचायचं असतं तसं नाचायचं असतं. पण मी ते करणं टाळलं, कारण काय आहे, कदाचित ती विजन द्यायच्या मागे ना असं होतं की तुमचंच कंपॅरिझन होईल, तुमची एक शिकवण्याची पद्धत म्हण किंवा तुमचा एक विचार वेगळा आहे, तो युट्यूब ज्याने काही केलेलं असेल, जे काही केलेलं असेल त्याचा विचार वेगळा आहे. मे बी तो जर त्यांना डिफरन्शिएट करता नाही आला, तो त्यांना वेगळा ठेवता नाही आला, तर इट्स हार्मफुल की ही सिस्टीम चुकेल, जे आपण शिकवतो ते सगळं चुकेल किंवा ते चुकीचं वाटेल असं म्हणूया. हा, त्यामुळे म्हणून मी की हे घे, मुली पाठवतात, मुली सांगतात की ताई हे बघा ना कसं केलंय, ताई ते बघा ना कसं केलंय, आणि मी बघते, मग त्यातल्या काही गोष्टी सांगते की काय ह्याच्याकडे कशा पद्धतीने बघायला हवंय तुम्ही. पण हा विश्वास आता माझ्या बरोबरचं बॉन्डिंग आणि विश्वास तयार झालाय म्हणून मी हे इतक्या ओपनली सांगू शकते, तेवढ्याच क्लीन माइंडनी ते ऐकून घेत आहेत. ही स्टेज आल्यावर हे सगळं ठीक आहे, पण तोपर्यंत हे अवघड आहे. हो. गायत्री, पुढचा प्रश्न घेते. दॅट इज हाऊ अ डान्स कनेक्ट विथ द थिएटर्स, म्हणजे किंवा ऍक्टिंग प्रोफेशन बरोबर डान्स कसा कनेक्ट होतो? खूप बेस्ट प्रश्न आहे हा. आणि रादर खूप जास्त कनेक्ट होतो. म्हणजे आता खरं सांगायचं तर मुलींचं शिकण्याचं प्रमाण नृत्यकला ही जास्त आहे, पण आता मुलं पण दिसतात खूप जास्त प्रोफेशन म्हणून स्वीकारतानाही दिसतात आणि खूप चांगलं करतात. पण प्रत्येक पार्ट मध्ये थिएटरला उपयोगी होणारी गोष्ट आहे असं मी म्हणते. जसं आपण मगाशी म्हटलो ना, सगळे अभिनय, अंगिक, वाचिक, सात्विक, आहार्य, सगळा भाग तर आहेच की थिएटरमध्ये. ऍक्टिंग म्हणजे अभिनय या क्षेत्रात पण आहेच ना, पण डान्समुळे त्याच्यात खूप जास्त फरक पडतो असं मला स्पेसिफिकली वाटतं अजून. कारण बॉडी पोश्चर्स तयारच होतात ना, तुमची बॉडी लाईन्स, की मला 45 डिग्री म्हणजे 45 डिग्रीज बघायचंय, मला याच अँगलमध्ये डायगनली बघायचंय, याच अँगलमध्ये मला मान वळवायची, मला याच अँगलमध्ये नजर ठेवायची, माझे डोळेही दिसले पाहिजेत आणि मी जो लुक दिलाय तोही कळला पाहिजे आणि बंद पण वाटले नाही पाहिजे. इतकं मायन्युटली आपण शिकवतो आणि आपण करतो देखील, आणि त्याच्यामुळे इतक्या बॉडी लाईन्स इतक्या छान तयार होत असतील तर ऑफकोर्स थिएटरला तुम्हाला उपयोग होणारच आहे त्याचा. कॉस्ट्युम वगैरेवर पण आपण कायमच विचारपूर्वक दिसणं म्हणजे प्रेझेंटेशन याच्यावर विचार करतो, त्यामुळे ते पण आलं. अजून
खूप इम्पॉर्टंट गोष्ट कदाचित मला जी माझ्या ऍक्टिंग जे काही म्हणून केलंय, मी खूप केलेलं नाहीये, अजून खूप करायला आवडेल, पण जेवढं काही केलंय त्याच्यात मला का फायदा झाला, कारण मी काही अभिनय शिकले नाहीये, म्हणजे ऍक्टिंगचे कोर्सेस असं जे आपण म्हणतो तसे काही कोर्सेस मी केलेले नाहीये. मी अगदी अपघाताने अभिनयात शिरले. केवळ मला डान्स येत होता म्हणून मला रोल ऑफर झाला नाटकासाठी. सो म्हणजे माझ्यासाठी तर डान्स हे मेनच गोष्ट होती अगदीच, की अरे त्याच्याशिवाय शक्य नाही अभिनय, असं होतं. सो तेव्हा मला हे खूप जास्त जाणवलं कसं डायलॉग डिलिव्हरी करायची. मी कॉलेजमध्ये पण असताना जेव्हा असं विचारायचं की काय करशील, म्हणजे डान्स करीन, वाक्य नाही बोलणार, मला नाही येत, असं असं म्हणणारी मी डायरेक्ट मी व्यावसायिकला उभी राहिली, प्रोफेशनल नाटकाला उभी राहिली. तर जस्ट बिकॉज ऑफ डान्स आणि संस्कृतची बॅकग्राऊंड पण आहे, मी संस्कृत ग्रॅज्युएट असल्यामुळे, की मला त्रासच पडला नाही. डायलॉग डिलिव्हरीला जे काही काय म्हणतो फ्लुएन्सी पाहिजे, स्पष्टता पाहिजे, ती स्पष्टता कदाचित डान्स मधल्या काही गोष्टींनी होती. एक्झाम्पल देईन मी की असे खूप अर्थ नसलेले शब्द आपण एकत्र खूप स्पीडमध्ये म्हणतो, ज्याला स्पेसिफिक अर्थ नाही. आपल्याकडे असेच अनेक शब्द आहेत जी आपले नृत्य बोल आहेत, नृत्याचे बोल आहेत, ते असेच आहेत की ज्याला काही अर्थ नाहीये ना, पण तरी सुद्धा त्याचा एक स्पीड, त्याचा लहेजा आपण मेंटेन करतो. फॉर एक्झाम्पल आम्ही परण करतो, म्हणजे पखवाजाच्या बोलांमधनं तयार झालेलं गोष्ट, तर ते म्हणताना खूप स्पीडमध्ये, जी परण ही गोष्ट द्रुतलयी म्हणजे सगळ्यात हाय स्पीड मध्ये नाचायची गोष्ट आहे, आणि ती म्हणताना 1 2 3 4 धागे तिथे धागे तिथे धागे तिथे धागे तिथे या स्पीडला म्हणतो. आता जर त आणि ट असे दोन वर्ण एका मागोमाग एक येत आहेत, तर ते म्हणताना कन्फ्युजिंग होतात. अगदी तो नॉर्मल एखाद्या माणसाला हे म्हणायला सांगितलं तर त्याला अवघड जातं. कितीतरी मुलींना शिकवताना हे जड जातं की धागे ती टे असं म्हणायचंय, हे नाही म्हणतायत, म्हणजे धागे तिथे धागे तिथे धागे तिथे धागे तिथे धागे तिथे. हे फ्लुएन्सी ही जस्ट बिकॉज ऑफ डान्सच्या बोलांमुळे आलेली आहे. म्हणजे मला आठवावं लागेल की गेल्या एक साधारण 2012ला मी अभिनय करायला सुरुवात केली असेल, म्हणजे आले या क्षेत्रामध्ये असं म्हणूया. तेव्हापासून माझा फंबल गेलाय असं मला आठवावं लागेल. त्याचं सगळं श्रेय एक तर संस्कृत या गोष्टीला आहे, आणि दुसरं म्हणजे या आपल्या नृत्य बोलांना आहे. त्यामुळे वाचिक अभिनय पण झालाच की, अंगी तात्विक होतो त्याबरोबर वाचिक अभिनय पण महत्वाचा आहे ऍक्टिंग मध्ये, जो डान्स मध्ये फार कमी वेळेला करायला लागतो आपल्याला, कारण आपल्यासाठी कोणीतरी दुसरं गातं, आपल्यासाठी कोणीतरी दुसरं परफॉर्म करतं, त्यामुळे सायमल्टेनियस घडणारी प्रोसेस नाहीये. पण अभिनयात ही सायमल्टेनियस घडते ना, त्यामुळे तिथे ती लक्षात घ्यावी लागते. आणि म्हणून कदाचित खूप स्पष्ट आहेत उच्चार झालेत. एखादा फास्ट किंवा एक 4-5 ओळींचा मोठा पॅराग्राफ किंवा त्याच्याही पेक्षा जास्त मोठा पॅराग्राफ म्हणताना दमछाक होत नाही, जस्ट बिकॉज ऑफ डान्स. या कलेतनं जे मला मिळालंय, आणि मग ते प्रत्येकाला उपयोगी आहे ना. ते मला जर उपयोगी पडलं तर ते प्रत्येकाला उपयोगी आहे. अभिनय चेहऱ्यातनं म्हणजे भावांगाचा भाग, म्हणजे नाट्यांगाचा भाग जर म्हणशील तर अभिनय, नृत्य, अभिनय ह्या सगळ्या गोष्टी येतात. पाऊल किती टाकायचं, आपण प्रत्येक स्टेपचा एक स्पेसिफिक अंतर किंवा त्याचे गॅप ठरवून कुठेतरी करायला लावतो, आपणही करतो. म्हणजे चालताना या स्पीडमध्ये चालायला पाहिजे हे पण त्याच्यातनच कळतं, किंवा या स्पीडमध्ये नाही व्हायला पाहिजे, आपण काय नाही करायचं हे पण करणं खूप गरजेचं असतं आपल्याला. तसं आहे ते. त्यामुळे ह्या सगळ्या डान्स मधल्या प्रत्येक गोष्टी, मग मुलगा असो मुलगी असो कुणीही असो, त्यांना अभिनय क्षेत्रासाठी उपयोगी पडणारच आहे, कारण त्या मला उपयोगी पडल्या, त्यामुळे मला हा एक्सपिरियन्स आहे. सो मी खूप ठामपणे हे सांगू शकते की याचा उपयोग होतो, नक्कीच होतो. आणि ह्या सगळ्याच कला हातात हात घालून चालतात असं मला वाटतं. गाणं शिकलेला असाल तरी सुद्धा सूर, तुमचं पीच, म्हणजे प्रत्येक गोष्ट कनेक्टेड आहे, प्रत्येक कला कनेक्टेड आहे, आणि एका कलेचा दुसऱ्या कलेला काही ना काहीतरी उपयोग होतच असतो, आणि तो कायम होणार. आणि तसं म्हणून आपण सगळ्या गोष्टी काही प्रमाणात शिकायचा नक्की प्रयत्न करावा. म्हणजे आय एम ग्लॅड की मला माझे आई वडील असे मिळालेत की ज्यांनी मला सगळ्या कला शिकवल्या आहेत, किंवा त्या सगळ्या कला मला यायला हव्यात याच्यासाठी एफर्ट्स घेतलेत. आणि म्हणून मला गाणंही येतं. मला थोडीशी पेटीच्याही माझ्या हार्मोनियमच्याही परीक्षा झालेल्या आहेत,
त्यामुळे तेही येतं. उद्या म्हणजे असं असं आहे की त्यांनी मला हे काय म्हणतो असं अपब्रिंगिंग केलंय की आपण आपलं अडलं नाही पाहिजे, आपल्याला हे आलं पाहिजे. सो प्रत्येक गोष्टीतलं हे शिका, म्हणजे या अशा सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी संबंध असतो. म्हणूनच असतो. प्रत्येक गोष्टीतलं ज्ञान घ्यायचा प्रयत्न करा, त्याचा तुम्हाला कायम आयुष्यात उपयोगच होणार आहे. काही शिकलेलं वेस्ट नसतं, कधीच वाया नसतं, कधीच वाया जात आणि तो नाही. आणि तो कधी होईल ते तुम्हाला पण कळणार नाही. म्हणजे अशा अशा टायमाला होईल की खूपदा असं होतं लाईव्ह परफॉर्मन्स मध्ये वगैरे पण, तर कधी तुम्हाला ते उपयोगात येईल आणि दॅट टाइम यू विल रिकॉल, अरे ते तेव्हा केलेलं म्हणून आज उपयोगी पडतंय. करेक्ट करेक्ट करेक्ट. खूप अशा अनेक एक्सपिरियन्सेस तुम्ही एका एका टप्प्यानंतर येतात. तुम्हाला ते इनिशियल स्टेजला कधीच कळणार नाही की याचा कसा उपयोग आपल्याला पुढच्या आयुष्यात होणार आहे किंवा कुठे होणार आहे. म्हणजे मी डान्स शिकताना विचार सुद्धा नव्हता केला अभिनय क्षेत्रात यायचा, कधीच नव्हता केला. नाही तर मी खूप आधीच प्रयत्न केले असते, पण मी नव्हता केला विचार. म्हटलं असं की अपघाताने शिरल्यानंतर मला असं झालं की अरे खूप गोष्टी उपयोगी झाल्या, आपल्याला आपला पाया खूप पक्का होता कदाचित. मग त्याच्यातनं अजून इतर गोष्टी मला शिकायला मदत झाली रादर, आणि अशी होत राहते. त्यामुळे प्रत्येक कलेकडे प्रत्येक गोष्टीकडे खूप जास्त ज्ञान म्हणून बघा, अभ्यास म्हणून बघा. मला हे आलं पाहिजे, मला ह्यातलं सर्टिफिकेट मिळालं पाहिजे, मला ह्याच्यात मास्टरी आली पाहिजे, असं न बघता आधी मुळात मला हे शिकलं पाहिजे कारण मला हे आवडतं किंवा ह्याचा मला फायदा होऊ शकतो पुढच्या आयुष्यात. म्हणून अप्रोच ठेवून शिका, तर कदाचित खूप खूप बदल घडतील आयुष्यात. मला हे असं आणि इथपर्यंत असं ठरवून कधीच आपण पोहोचत नसतो, आपल्याला मध्ये खूप अडचणी येतात. गायत्री, एक लास्ट क्वेश्चन. खूप खूप चांगलं बोललीस. आणि अजून एक मुद्दा म्हणजे जेवढ्या काही कला आहेत ना, आणि जो आत्ताचा टाइम आहे, म्हणजे द टाइम दॅट वी ऑल आर फेसिंग, लॉकडाऊन बोल किंवा आत्ताची जी लाईफ झाली आहे, खूप स्ट्रेसफुल लाईफ झाली आहे. तर कोणतीही कला जर का तुम्ही एक कला आवड म्हणून जर का तुम्ही करत असाल ना प्रॅक्टिस, तर एक ते स्ट्रेस बस्टर पण होते. आणि बहुधा असं बघितलं पण गेलेत की जे कलाकार असतात किंवा कोणत्या ना कोणत्या कलेमध्ये जे लोक इन्व्हॉल्व असतात, त्यांचे मेंटल बोला किंवा फिजिकल ऍस्पेक्ट पण दीर्घ काळापर्यंत चांगले चांगले असतात. दे स्टे हेल्दी बेसिकली. सर, दॅट इज वन ऑफ द पॉइंट की जर का तुम्ही कला निवडताय, कोणतीही कला असो, गाणं असो, वादन असो, नृत्यशैली असो, कोणतीही, तर दॅट विल ऑल्सो हेल्प यू इन युअर स्ट्रेस बस्टिंग थिंग. ऑफकोर्स, अगदीच. म्हणजे कसं आहे ना, क्लास म्हणजे ह्याच्यासाठी एक गंमत सांगू शकते मी तुला, की क्लासमध्ये येताना असं एक स्पेसिफिक एजच्या नंतरच्या लहान मुलं किंवा कॉलेज गोईंग लोकांना हे प्रश्न पडत नाही. म्हणजे स्ट्रेस पडत बस्टिंग नाही. हो. हा जो काही मुद्दा आहे ना, हा तेवढा येत नाही, कारण त्यांच्याकडे गुंतायला किंवा रमायला इतर गोष्टी आहेत. हा प्रश्न ना कोणासाठी भेडसावतो? 40, 45, 50 वयाच्या नंतरच्या लोकांना जास्त. आणि मग त्यामुळे मला मी म्हटलं असं की शिकवताना काही गोष्टी ना आपण खूप छान मेंटेन केल्या पाहिजेत. त्या असं घरात क्लासला आल्या की असं असतात की अर्धा वेळ असं म्हणजे लॉस्ट असतात. तर ऑफकोर्स घरातल्या प्रत्येक गोष्टी करून यायच्या आहेत. कोण जॉब करून येतं, कोणी घरात 2 मुलं असतात, नवरा असतो, कोणी आजारी असतं. असं सगळ्या व्यवधानातनं स्वतःसाठी वेळ काढायचा म्हणून 1 तास त्या क्लासला येतात त्या दिवसातल्या. म्हणजे आठवड्यातनं 2 तास. आपलं रेग्युलर शेड्यूल प्रमाणे आठवड्यातनं 2 तासच येतात. आणि ते समजूच शकते मी, आपल्याला पण असतं, पण आपल्याला कदाचित हे जमलंय की स्विच ऑन स्विच ऑफ. हे आपल्याला जमलंय, पण त्यांना नाही जमलेलं अजून कदाचित, असं म्हणूया आपण. आणि मग त्यांच्या त्या भूमिकेत जाऊन थोडंसं त्यांना समजवावं लागतं. म्हणजे मी नेहमी म्हणते की काय झालं आज, काय डोक्यात आहे का, घरी काय भाजी करायची किंवा घरी काय हे काम राहिलंय किंवा कोण येणार आहे का, असं विचारल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात आणि मजा येते ते बघायला. मग मी त्यांना सांगते की तुम्ही कशासाठी आलाय तिकडे. तर ते म्हणतात की मला कैमाचं शिकायचं होतं आणि मला नाही मिळालं तेव्हा शिकायला, आता मला ते असं वाटतं की मी केलं पाहिजे. म्हटलं येस, तुम्ही यासाठी आलायत ना, मग ह्याच्या पुढे एक लक्षात ठेवायचं, ट्राय करा. मी असं म्हणत नाही की एकाच झटक्यात जमेल, पण ट्राय करा की ती क्लासची म्हणजे एक बाउंड्री आहे की नाही आपली आत यायची, ती बाउंड्री क्रॉस केली की बाहेरचं विसरायचं. प्रयत्न तर करा. तुम्ही तुमच्यासाठी 1 तास घालवायला आलायत ना. मी असं म्हणत नाही उद्या परीक्षा द्या, हे करा, या प्रेशरमध्ये मला तुम्हाला नाही टाकायचंय. ती बाउंड्री क्रॉस केल्यानंतर तुम्हाला असं वाटलं पाहिजे की मी माझ्या जगात आले,
किंवा आलोय, मला छान वाटतंय इथे येऊन, मला नाचायला छान वाटतंय म्हणून मी शिकायला आलीये, माझं हे काहीतरी स्वप्न होतं ते मी पूर्ण करायला आले, हे विचार आत येताना डोक्यात आणा. तुम्हाला मदत होईल त्यातनं रिलीफ मिळण्याची, एक रिफ्रेश होण्याची. स्विच ऑन स्विच ऑफ सुद्धा कदाचित शिकवायला लागतं कुठे कुठे, ते असं अचानक येत नाही. नाही, त्यामुळे हा एक्सपिरियन्स लागतो. एक्सपिरियन्स लागतो. आपल्या बायकांना तो असतो, मान्य आहे मला, पण काही काही ठिकाणी तो वापरता येत नाही आपल्याला, किंवा कळत नाही की कसं इम्प्लिमेंट कसा करायचा हे कळत. तो टेक्निक खूप इम्पॉर्टंट असते ऍक्च्युली लाईफ मध्ये पण. पण म्हणून की प्रत्येक गोष्टीचं नाम एक बोर्ड द्यायला लागतं, मग तुम्ही त्या मार्गावर चालणं सोपं जातं, तसं आहे. आणि हे जेव्हा मी त्यांना सांगायला लागले ना, तेव्हा खूप बदल घडायला लागले. त्यांचा मूड चेंज व्हायला लागला, त्यांना लक्षात यायला लागलं की मी इथे का आले हा विचार करून तर यायला लागले. आणि मग त्यांना असं व्हायला लागतं की ते चुकवत नाहीत क्लास, कारण त्यांना प्युअर जॉय म्हणजे निखळ आनंद जिथे कुठे मिळणार असतो, किंवा त्यांचा स्ट्रेस बस्टर हा त्यांचा क्लास असतो, त्यांचा तो 1 तास असतो. आणि ही जेव्हा त्यांना सवय लागते तेव्हा त्यांना त्या गोष्टी कळायला लागतात. आणि म्हणूनच कोणतीही कला मी आज छान गुणगुणली तरी मला मस्त वाटतं, हे जेव्हा आपल्याला रिअलाइज व्हायला लागेल ना, तेव्हा स्ट्रेस बस्टर म्हणून त्याचा उपयोग व्हायला लागेल, तोपर्यंत नाही होणार. माझा पण असा एक्सपिरियन्स आहे की लाईक मेनी ऑफ द टाइम्स ना, खूप मुली पण इनफॅक्ट स्कूल गोईंग किड्स ऑल्सो 10वी 12वीतल्या आणि इवन जॉब करणाऱ्या पण ज्या असतात त्या बोलतात की हा जो टाइम आहे ना, म्हणजे धावत धावत येतील, जॉब वरनं पण धावत येणार, पण येणार, अटेंड करणार, लेट जरी होणार असतील ना तरी त्या येतात. कधीतरी असं पण होतं की हाफ अन आवरचा क्लास उरलाय, अर्धा तासाचा क्लास आहे, म्हणजे टाइम निघून गेलेला असतो, लेट जरी होणार असतील तरी येतात. तर मी विचारते एवढे धावत का आल्यात, आराम करायचं तर नाही, इथे येऊन ना माइंड फ्रेश होतं, इथे येऊन मला ते मिळतं जे मी पूर्ण दिवसात नाही करू शकत. तर ते महत्वाची गोष्ट आहे काही कलेची. हा, आणि हे रिअलायझेशन होण्याची गरज असते. ते जेव्हा ज्या क्षणाला, आता लहान मुलांना पण होतच, तुम्ही त्यांच्याशी तसा रॅपो ठेवलात ना की तो खूप छान होतो. म्हणजे की आपल्याला सगळ्या गुरूंना हा अनुभव असतो की कदाचित आई वडिलांनाही सांगणार नाहीत त्या गोष्टी, येऊन आपल्याला सांगतात ते की असं असं झालं, मला तेव्हापासून मला भेटता नाही आलं कारण मला हे सांगायचं होतं तुम्हाला. हा त्यांचा पण स्ट्रेस बस्टरच आहे. लहान मुलांना पण प्रेशर असतं, असं नाहीये की त्यांना नसतं. त्यांना पण असतं, पण त्यांची वे ऑफ एक्सप्रेशन वेगळं आहे, वे ऑफ बिहेविंग वेगळं आहे की हे कसं रिलीज करायचं. म्हणजे त्यांना कदाचित ना ती एक स्टेप त्या दिवशी नाही झाली तरी चालेल, आज तुम्ही हे नाही घेतलं पण मला बोलायचंय तुमच्याशी, हे जे हे डेव्हलप करायला लागतं. आणि मग त्याचं अर्थ कळतात की येस, आपल्याला छान वाटतं, आपल्याला आपला त्रास, आपलं दुःख वगैरे खूप मोठ्या टर्म आहेत खरं सांगायचं तर, कारण त्या वयाप्रमाणे बदलतात. आणि त्या सगळ्या गोष्टी आपण विसरू शकतो त्या फक्त कलांमुळेच. मग आपण त्याच्यासाठी टेम्पररी गोष्टी निवडतो, जसं तू मगाशी म्हणाले की युट्यूब काहीतरी बघायचं, काहीतरी ऐकायचं, किंवा असं हे सगळं बघायचं, पण हे टेम्पररी आहे. ते टेम्पररी त्या सेकंदात जातो आणि परत येतो. जेव्हा आपण स्वतः त्याच्यात गुंततो ना, म्हणजे कला शिकणं म्हण, किंवा ती प्रेझेंट, आपल्यापुरती प्रेझेंट, म्हणजे माझ्या खोलीत किंवा माझ्या जागेवर बसून मी गाणं म्हटलंय आणि मला ते आता एन्जॉय करायचं स्वतःसाठी, नॉट फॉर अदर्स. किंवा आता मला एक छान स्टेप नाचून बघायची जस्ट बिकॉज ऑफ मला वाटते, ती कोणी बघावी म्हणून नाही. हे जेव्हा सगळ्या गोष्टी आपण स्वतःला सांगायला शिकू तेव्हा या कलांचं महत्व कळेल आपल्याला. आणि मग त्याचा आयुष्यात कुठे स्ट्रेस बस्टर म्हणून कधी कसा वापर करायचा हे पण कळायला लागतं. हो. गायत्री, परत सुशील सरांनी काहीतरी कमेंट दिली आहे चांगली. हो, जस्ट वाचली. थँक्यू सर. शुभेच्छा. ओके गायत्री, कमिंग टू द लास्ट क्वेश्चन ऑफ द डे, स्टुडंट म्हणून म्हणजे तुझं एक हे काय राहील की ऍज अ स्टुडंट त्यांचा फोकस काय हवा, जे लोक या कलेमध्ये येतात किंवा कोणत्याही कलेमध्ये, तर अप्रोच कसा असला पाहिजे का स्टुडंटचा?
आपण म्हणजे मगाचपासून सगळं बोललोच आहे, पण तरी एक म्हणजे समरी टाइप्स की अप्रोच पेक्षा तुम्ही छान शिकायला या, बेसिकली एन्जॉय करायला या. एखादी कला ही आधी अनुभवायची असते, आनंद घ्यायचा असतो. मग त्याच्यातला एक पाय मारताना सुद्धा, मग आपण स्पेसिफिकली जर अगदी नृत्यकले बाबतीत बोललो, तर 4 ते 8 पाय खूप छान तालास मारता आले याचा पण आनंद वेगळा असतो. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या स्टेप्स म्हणा किंवा हे एकूणच गोष्टी शिकण्याकडे कल असू देत. प्रत्येक गोष्ट पुढे कशी उपयोगी येईल ह्याने सततचा हा विचार जरा अवघड आहे. मला एकच वर्षात परीक्षा द्यायची आहे, किंवा परीक्षार्थीच आहेत, सगळेच परीक्षार्थी आहेत, कारण सर्टिफिकेट हवंय, कारण त्याचे मार्क मिळतात. ह्या सिस्टीममुळे कदाचित हे सगळं आहे. पण आधी शिका, सर्टिफिकेट येणार आहेत. तुम्ही त्याचं सातत्य ठेवलं, त्याच्यामध्ये मन गुंतवलं, तुम्हाला आवडतंय का ते पण बघा. प्रत्येक स्टुडंटनी, आणि स्टुडंट लहान मुलं असतील तर त्यांच्या पालकांनी ही खूप विचारात घेण्याची गोष्ट आहे की त्यांना जबरदस्ती पाठवू नका. त्यांना जर जबरदस्ती पाठवलं तर त्यांना एक वेळ द्या, 3 महिन्याचा 6 महिन्याचा काळ द्या. ज्या काळात त्यांना ते आवडतंय का, ते एन्जॉय करतायत का हे तुम्हाला कळेल, त्यांचा ऍक्च्युअल कल कळेल. एखाद्याचा उत्तम गळा असताना त्याला जबरदस्ती डान्स क्लासमध्ये आणून उभं करायचं, येत नसताना त्याला नाचताच येत नाही, त्याच्या बॉडीमध्ये एक स्पेसिफिक रिदम नाहीच आहे असं जर तुम्हाला दिसतंय, आणि तरी तुम्ही त्याला धरून बकोटीला धरून आणलं, तर असं नाही होत. मुलांना पण त्यांची आवड कळत असते, त्यांच्याशी संवाद साधणं आवश्यक आहे. मी असं कित्येक मला मुलांना बघून प्रश्न पडतात की का अट्टहास आहे यांना, आणि त्यांना नुसतं शिकण्याचा अट्टहास असेल तर मला आवडेल, पण त्यांना परीक्षा देण्याचा अट्टहास असतो, हे चुकतंय. परीक्षा कशी आणि केव्हा द्यायची हे गुरुवर सोडा. कोणताही गुरु नुकसान करायला बसलेला नाही. त्यामुळे त्यालाही वाटतं की तुम्ही एखाद्या सर्टिफिकेट लेवलला यावं, त्यामुळे तो प्रयत्न करतच असतो, पण त्याचा नाही म्हणण्यामागची पण कारणं समजून घ्या. ऍज अ स्टुडंट, ऍज अ पॅरेंट हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. आणि थोडंसं डेडिकेशन पाहिजे. डेडिकेशन म्हणजे काय? डेडिकेशन पेक्षा मी म्हणेन ट्रस्ट पाहिजे. ट्रस्ट आला ना की डेडिकेशन आपोआप येतं. तुम्ही ज्या माणसाकडे शिकायला चाललाय त्याच्याकडे सतत साशंक नजरेने बघितलं की हे हिला देते, मला देत नाहीये का, असं नाही. तुम्हाला हवंय त्या लेवलला ते मिळणार आहे. ते एक ट्रस्ट तर येऊ दे. आपण डॉक्टरकडे कसं जातो, आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्याला माहिती असतं की या डॉक्टरच्या औषधाने मी बरी होणार आहे बाबा, हे आपल्याला क्लिअर असतं, माहिती असतं. आणि तो जेव्हा ट्रस्ट फॅक्टर येतो, तसंच शिकण्या बाबतीतलं, जसं आपण शाळेत शिक्षकांच्या बाबतीत करतो तसंच. आणि तुम्ही हे पण लक्षात घ्या शिकायला जाताना की या गुरुचं एक आधीचं काम काय आहे, ही व्यक्ती समोरची तेवढी खरंच शिकून उभी आहे ना आपल्याला शिकवायला. खूप हा म्हणजे कदाचित हे मी बोलणं ना खूप ऑड वाटेल सगळ्याच आपल्या गुरूंना, पण ही फॅक्ट आहे. तो तेवढा ट्रेंड आहे का? म्हणजे जसं तू मगाशी म्हणालीस की 3री आणि 4थी परीक्षा देऊन बेसिकचे क्लास घ्यायला उभे राहतात, ते तुमच्या गुरुचं ठीक आहे. बेसिकली जसं आता तू बोललीस ना की गुरुचं क्वालिफिकेशन, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जसं आपण बोलतोय की 2री 3री एक्झाम देऊन किंवा 2-3 वर्ष करून क्लासेस घ्यायला उभे राहतात, तर त्या क्लासेसची संख्या खूप वाढली आहे. बहुधा असं पण होतं की ऑथराइज यांच्याकडनं पण सर्टिफाईड नसतात ते लोक, म्हणजे ज्या इन्स्टिट्यूट आहेत ऑथराइज इन्स्टिट्यूट मधनं पण शिकलेले नसतात आणि क्लासेस ओपन केलेले असतात. किती लोकांकडे टीचर्स रजिस्ट्रेशन नसतं, मग ते माझा कोणाच्या खूप म्हणजे अर्थात अर्थात सो ट्रू या कोणीतरी So true, it is important to believe your guru and understand the intent. Guru understand student actually. हा म्हणजे अगं आहे ते, हे तुम्ही समोरचा जेव्हा शिकवत असतो ना तेव्हा विश्वासाने आणि प्रेमाने शिकायचं पण असतं. जसं ते गुरुचं काम आहे तसं एखाद्या विद्यार्थ्याचंही काम आहे. आणि जसं तू बोलली की आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तर डॉक्टर प्रत्येक म्हणजे काय बोलतात पेशंटला सेम औषधं नसतो देत.
तर हा. यो गुरु ना की दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणजे तुला काय तू त्याला म्हणून त्याला पण तेच औषध देणार असं नाही ना होत. हो तेच म्हणजे तिला ते शिकवलं तर मला पण ते शिकायचंय असं नाही होत ना. आणि वेगवेगळी लेवल पण असते तुमची ग्रास्पिंग. हो कला ही गोष्टी म्हणतो ना अभ्यासात सुद्धा आपण ग्रास्पिंग लक्षात घेतो. मग कला ही तर गोष्ट त्या अजून पुढची आहे की एखाद्याला हो रियाज येईल आणि एखाद्याला असं सांगितलं पटकन येईल. हे फरक आहे. आम्हाला प्रत्येक गुरुला त्या विद्यार्थ्याची कपॅसिटी लक्षात घेऊन भले ते ग्रुपमध्ये नाचत असतील तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याची कपॅसिटी लक्षात घेऊन शिकवावं लागतं. आणि हे समजून घ्यायचा विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी प्रयत्न केला पाहिजे. हो ते आहेच. म्हणजे तर कदाचित आपल्या गुरूंसाठी सगळ्यांसाठी हे ना शिकण्याची सोपं प्रोसेस होईल. खूप छान होईल, हॅपी होईल, खुशी आनंदाची हॅपी होईल. ओके गायत्री, थँक्स अ लॉट फॉर जॉईनिंग अस टुडे. खूप खूप छान माहिती दिलीस आणि इट वॉज रिअली अवर प्लेजर टू हॅव यू हिअर. तुला कसं वाटलं इथे येऊन? छान वाटलं. म्हणजे त्या निमित्ताने कदाचित आपल्याच विचारांकडे अजून वेगळ्या पद्धतीने आणि मांडण्याच्या दृष्टीने बघण्यासाठी म्हणून मला मदत झाली. सो थँक्स टू यू, नृत्य दर्पण कला अकॅडमी, नताशा, तुला आणि सगळ्या तुझ्या टीमला आणि पर्णिकाला. आणि खूप खूप शुभेच्छा, कारण असे अजून काही काही सेशन्स होऊ देत जी इन्फॉर्मेटिव्ह असतील. जसं आपण बोललो तसं की यातल्या 10 लोकांना किंवा अगदी चल 5 लोकांना तरी याचा उपयोग झाला ना आणि बदल घडला सिस्टीम मध्ये किंवा या गोष्टींमध्ये माणसांमध्ये, तर ते सगळ्यात जास्त बेनिफिशियल असेल. त्यामुळे ही तुझी Beneficial होईल. सिरीज आहे. अजून या सगळ्या सिरीजला आणि टीमला ऑल द बेस्ट. मस्त होऊ दे अजून. थँक्यू गायत्री. थँक्स फॉर वन्स अगेन थँक्यू फॉर जॉईनिंग अस. आणि तोच मुद्दा होता की चालू करण्याच्या आधी तेच आमच्या माइंडमध्ये होतं की जरी 1% इफ वी आर एबल टू मेक अ डिफरन्स ना, ते खूप. कारण की आता तुला माहितीच आहे की कला कशी म्हणजे त्यामध्ये काय चेंजेस होत आहेत अँड मोर ऑफ अ नेगेटिव्ह चेंजेस देन ऑफ अ पॉझिटिव्ह चेंजेस होत आहेत. तर if we are able to make little bit of positive change, so that we will be blessed. आम्हाला असं वाटेल that we have contributed something towards the kala or the art. म्हणून हे चालू केलं आणि थँक्स फॉर जॉईनिंग अस. थँक्यू. परत भेटू. मजा आली. परफॉर्म करू. थँक्यू. चल बाय, टेक केअर. टेक केअर.